तेव्हा मला कळलं की जॅकी चॅन बिकी चॅन होणं इतकं सोपं नाही आहे. समीर चौगुले होऊ शकत नाही रॅम्बो. आणि मी जेव्हा जेव्हा उपवास केला तेव्हा सचिन सरांनी मॅच जिंकून दिलेली आहे. तेव्हा माझं असं म्हणणं की माझ्या उपवासामुळे सचिन तेंडुलकरनी मॅच जिंकून दिली आहे. त्या लाईकला जर तुम्ही 10 रुपये ठेवलेत ना फेसबुकने, मग बघा किती जण टाकतात त्याच्यावर. तो आय सिम्पली हेट, मला तिरस्कार आहे या व्हॉट्सअप आणि फॉरवर्डचा. एखादी गोष्ट सरकारची आवडली, मी त्याला आवडली म्हणून सांगणार. हा माझा नाही आवडली तर ती चुकीची आहे हे सांगण्याचा मला अधिकार आहे. ती चुकीची आहे हे सांगताना 4 जण मला शिकवायचं नाही. मग त्यावेळेला तुम्ही कसं बोललेलं त्याचं काही संबंध नाही आहे. छापाकाटाच्या या भागाचे प्रायोजक आहेत आस्था हेल्थ केअर. लठ्ठपणापासून मुक्ती हवीये? लठ्ठपणा गर्भधारणा न होण्याचे महत्वाचे कारण आहे. लठ्ठपणा वाढल्यामुळे त्याचा परिणाम गर्भधारणेवर होतो. पण आता चिंता करू नका. आस्था हेल्थ केअर आणि डॉक्टर मनीष मोटवानी यांनी उपाय शोधलाय. बॅरिएट्रिक शस्त्रक्रिया. या शस्त्रक्रियेमुळे लठ्ठपणा कमी होतो आणि गर्भधारणेचे प्रमाण वाढते. म्हणूनच संपूर्ण कुटुंबाचा आनंद मिळवण्यासाठी त्वरित संपर्क करा आस्था हेल्थ केअर. हिसाब निधी चॅनलच्या छापाकाटा या कार्यक्रमात आपलं स्वागत आहे. आज आपल्याबरोबर आहेत महाराष्ट्राचे चार्ली चॅप्लिन हो समीर चौगुले. नमस्कार समीर. नमस्कार नमस्कार नमस्कार. समीरजी, पहिला प्रश्न, तुमच्या ह्या प्रवासाला सुरुवात कुठून झाली आणि कशी झाली? ॲक्च्युली हे सगळं अनप्लॅन्ड होतं. सगळं काहीच नाही. हे अपघात म्हणता येईल या क्षेत्रात येणं. मी स्पोर्ट्समॅन होतो. मी कबड्डी आणि खो खोचं कॅप्टन होतो शाळेचा. आणि स्टेट लेवलपर्यंत गेलेलो आहे मी, स्पर्धा करत करत जिंकत वगैरे. दहिसरला शैलेंद्र एज्युकेशन सोसायटी नावाची शाळा आहे, त्याचा मी विद्यार्थी. तर 10 वर्ष तिथेच शिक्षण झालं माझं. 12वीपर्यंत मी तिथे होतो. आणि त्याच्यानंतर मी डहाणूकर कॉलेजला गेलो विलेपार्लेला. तिथे गेल्यावर काय, एक मित्र आला, अरे नाटकाचं काहीतरी बोर्ड लागला आहे नाट्य मंडळाचा, तू येतोयस का? आणि व्हायचं काय, मी राहायचो नालासोपाऱ्याला. तिथून मी शाळासुद्धा तिथूनच केली, अपडाऊन केलं दहिसरपर्यंत. आणि कॉलेजसुद्धा तिथूनच करायचो, म्हणजे पार्ला. खूप लांबची जर्नी होती. तर त्यामुळे व्हायचं काय, संध्याकाळी काही काम वगैरे असलं की ना मग परत घरी जाणं व्हायचं नाही. मग शाळेतच बसायचं, आपलं कॉलेजमध्येच बसायचं डहाणूकरमध्ये. मग काय करायचं, संध्याकाळी तो बोर्ड दिसला नाट्यमंडळाचा, मग ते ऑडिशनला गेलो. तर तिथे आमचे गुरु आम्हाला भेटले, विश्वास सोहने, ज्यांच्यामुळे आज मी जो काही आहे तो त्या एका माणसामुळे आहे, विश्वास सोहनेमुळे. आणि तिथे ती गोडी लागली. सगळ्यांनी एकत्र येणं आणि एका विशिष्ट कामासाठी सगळ्यांनी रात्रंदिवस मेहनत करणं, ही जी नशा असते ती तू पण एकांकिका केलेलं तुला माहिती आहे. एकांकिका माझ्या मते, मी एकांकिका ही नशा आहे. एकांकिका माझ्या मते ही दारूची बाटली आहे. आणि त्याची नशा लगेच लागते आणि त्याचं व्यसन लगेच लागतं. आणि त्याच्यापुढे आयुष्यातलं काहीही दिसत नाही दुसरं, असं माझं म्हणणं आहे. तेच आमचं झालं. आणि मग वाटेल तशी नाटकं वाचून काढायची लायब्ररीत बसून. ज्या लायब्ररीत कधी अभ्यासासाठी पाऊल टाकलेलं नव्हतं, त्यासाठी आम्ही त्या सगळी पुस्तकं काढायचो. नटसम्राटपासून दळवींपासून सगळ्यांची नाटकं वाचून काढायची. ते वेळ त्यावेळेला लागलं. आणि तिथून तो सगळा प्रवास सुरू झाला. आणि तो आजतागायत याच्यातच झालं, म्हणजे चालू आहे. असं म्हटलं जातं की समीर चौगुले हे खूप वक्तशीर आहेत. मुळात वक्तशीरपणा हा इंडस्ट्रीमध्ये काम करताना पॉझिटिव्ह ठरतो की निगेटिव्ह ठरतो? नाही, अगदी खरं सांगू का, मी जसं सांगितल्याप्रमाणे की आमची ना सकाळी 7-8ची रिहर्सल असायची. आणि मी यायचो नालासोपाऱ्यावरून. तेव्हा आमच्या विश्वासूने मला एक सांगितलेलं होतं, तू नालासोपाऱ्यावरून येतोस याचं कौतुक मला सांगायचं नाही. तू तुझ्या खाजेसाठी येतोस नाटकाच्या, वेळेवर यायचं. मी त्याचं ना हे नाही करायचं असं की मी जरा मी 2 तास नाही, नको करूस नाटक. ती सवय तेव्हा लागली की इतरांची वेळ पाळायची. आणि काय ना, माझा थोडासा प्रवास उलटा झाला. लोक खूप स्ट्रगल करतात आणि सेटल होतात. मी स्ट्रगल केलं, मला जॉब लागला, मी सेटल झालो, माझं लग्न झालं, मला मुलगा झाला. आणि सगळं झाल्यानंतर मग मी जॉब सोडला आणि स्ट्रगल सुरू केलं. माझं उलटं झालं. मी किर्लोस्कर ब्रदर्स लिमिटेडमध्ये जॉबला होतो आणि कमर्शियल ऑफिसर होतो मुंबई रिजनल ऑफिसचा. 7 वर्ष जॉब केला तिकडे. 7 वर्ष केला. त्यामुळे तिथे सुद्धा ना कॉर्पोरेट फील्डमध्ये तुम्हाला माहिती आहे वेळ पाळणं फार गरजेचं असतं. त्यामुळे ती एक सवय लागली की एक 9ला कोणाला भेटायचं म्हटलं की 8:30 पासून मी अस्वस्थ व्हायला सुरुवात होतो. कदाचित हा माझ्यातला दुर्गुण असेल. बरेच बोलसुद्धा मला लावतात लोक की अरे हा खूप अति करतो. अनेक वेळेला असं असतं, तालीम असते त्यावेळेला तुम्ही वेळेवर पोहोचत नाही, को आर्टिस्ट वेळेवर पोहोचत नाही, त्याचा मला खूप त्रास होतो. कारण मी माझी काही विशिष्ट कामं सोडून आलेला असतो.
मी जरी रात्री 2:30ला आलेलो असलो तरी मला 7ला शूटिंगला पोचायचं असलं तर मी 2:30ला आलो त्याचं भांडवल नाही करत. बरोबर. मी 6ला उठतो घरी, माझ्या 5-5:30ला उठतो, माझं सगळं आवरून 6ला निघतो आणि 7ला पोचतो. पण तोच आर्टिस्ट जर आलेला नसेल वेळेवर आणि 10ला समजा सीन सुरू झाला की मग खूप त्रास होतो की माझं सगळं प्रायोरिटीज बदलून मी इथे आलेलो आहे पण समोरच्यानी तेवढं केलेलं नाही. कदाचित त्या समोरच्याला ह्याच्यात पण नसतं की त्याला लेट झालं मी आलो एवढं असतं ते. तर माझ्या मते हे कुठेतरी मला खूप त्रास होतो. जसं तू आता प्रश्न विचारलास की ह्या वक्तशीरपणामुळे तुला त्रास होतो का, मला नक्कीच होतो त्रास. माझ्या मते वक्तशीरपणा हा नाटकात घ्या किंवा इंडस्ट्रीत घ्या. आणि कसं ना, मी नाटकवाला आहे. शूटिंग थोडंसं पोस्टपोन झालं तरी चालू शकते. 7चा कॉल टाईम आहे, कोणी 8ला आलं तरी चालू शकते. नाटकात तसं नाही चालत. 3:30चा शिवाजी मंदिरचा प्रयोग म्हटल्यावर तो 3:45लाच सुरू होतो. ती सवय आजपर्यंत 5,000 प्रयोग केलेत नाटकांचे मी. इंग्लिश रंगभूमी केली आहे भरत दाभोळकरांबरोबर. नाटकाला वेळ पाळणं प्रचंड महत्त्वाचं असतं. मग तुम्ही जगात कुठेही जा, कारण लोक थांबत नाहीत. लोक डोंबिवलीला राहणारे लोक गडकरीला आलेली असतात, त्यांची वेळ झाली की निघून जातात. तर मी नाटकाने काय शिकवलं हे म्हटलं तर वक्तशीरपणा त्या नाटकाने मला शिकवला. काही असलं तरी 1 तास आधी जायचं. त्यामुळे मला ना आर्टिस्ट असा 5 मिनिटं आधी वगैरे येतात ना नाटकातले, मला खूप त्रास होतो त्याचा. मला असं वाटतं की त्या रंगभूमीवर गेल्यावर तुम्हाला काही वेळ द्यावा लागतो तिकडे त्या वातावरणात जायला. थोडंसं 5-10 मिनिटं शांततेत ती घालवावी लागतात तर त्या नाटकाच्या प्रयोगाला अर्थ असतो. ऑफकोर्स प्रत्येकाची आता नवीन पिढीची आयडिओलॉजीच वेगळी आहे. फास्ट फूडचा जमाना आहे, त्याने 20-20 मॅच आवडते. आम्ही असा प्रवास करत आलेलो आहोत की आम्ही आधी वाचले, दळवी वाचले, तेंडुलकर वाचले, पु ल देशपांडे वाचले, अत्रे वाचले, गडकरी वाचले. आणि आमची पिढी जी 90sची पिढी होती, कळलं का, कुमारशानू हा आमचा त्या काळचा हे होता. हां, आताच्या पिढीला कुमारशानू माहीत पण नाही आहे. त्यांना ते मेटालिका आणि हे सगळं माहिती आहे. असं नाही की आम्ही कुमारशानू ऐकलं नाही आहे. बरोबर. मेटालिका आणि हे ऐकलेलं नाही आहे. माझा त्यावेळेला 150 इंग्लिश गाणी पाठ होते. तुझा विश्वास नाही बसणार. मी आहे मराठी मीडियमचा, कारण ते म्युझिक मला खूप आवडतं. आणि मायकल जॅक्सन हा माझा त्या काळचा, म्हणजे माझ्या घरी, तुला माहिती आहे माझ्या घरी 3 फोटो होते. एक रॅम्बो होता. आमच्याला रॅम्बो पार्ट 1 आणि सिल्व्हस्टर स्टॅलोनचा जो रॅम्बो आलेला असा उघडा फोटो होता. आणि त्याच्यासारखं आम्हाला बनायचं होतं. दुसरा जॅकी चेन होता. हे आमचे त्या काळचे हिरो आहेत. आणि तिसरा ब्रुसली होता. हे 3 फोटो असायचे आमच्या याच्यावर. आणि ऑफकोर्स बच्चन असायचेच. पण आत्ताची पिढी वेगळीच आहे. आत्ताच्या पिढीचं वेगळंच काहीतरी असतं. हे त्या पिढीची जी गंमत होती ना ती आमच्याकडे असायचं. तुला आता विषय निघाल मग गंमत, मला रॅम्बोसारखं बनायचं असायचं बॉडी त्याची. म्हणून मी काय केलेलं, जिमसाठी पैसे नसायचे, 2 डालडाचे डबे घेतले आणि त्याच्यातनं सिमेंट कॉन्क्रीट भरलं आणि मध्ये शीग असते ना, शीग लोखंडाची, ती टाकली होती. आणि त्यांनी मी घरी हे करायचो. आणि काय व्हायचं, ते केल्यानंतर फुगायचं रे. ते आरशात बरं वाटायचं बघायला वगैरे. आरशात सगळं फुगलं यार, जबरदस्त झालं. आता माझं मजा यायची बघायला. एक दिवस काय झालं, ते अनइझी होतं रे. इथे 10 किलो, इथे 12 किलो. आणि माझा श्वास अडकला. एक दिवस अडकलो मी, असाच झालो. श्वास घेतला की दुखत होतं. काय तेव्हा मला कळलं की व्यायाम हा सायंटिफिकलीच करायचा असतो. जिममध्ये इथे 2 किलो आणि इथे 5 किलो असा व्यायाम होत नाही. मग ते कुठेतरी ना तुमचा गॅस आणि हे सगळं अडकलो मी त्याच्यात. माझ्या बाबांनी आणि काकाने उचलून डॉक्टरकडे नेलेलं होतं आणि असाच झापला होता. तेव्हा मला कळलं की जॅकी चॅन होणं इतकं सोपं नाही आहे. समीर चौगुले होऊ शकत नाही रॅम्बो. ती वेळ होता रे त्या काळी त्या याचं. असं आहे. तू मेहनतीवरनं म्हटलं, हार्डवर्क अँड पेशन्स इज ऑलवेज स्पेस असं म्हटलं जातं. आणि मग अशी T20चा क्रिकेट हा विषय आला. आणि मला माहिती आहे की समीर चौगुलेंना सचिन तेंडुलकर हा किती आवडतो. तर आणि सचिनकडनं असा आवडता किंवा आयडॉल असणारा त्याचे काही गुण तुम्ही आत्मसात केले आहेत का, किंवा तुम्ही त्याला कुठल्या नजरेतून पाहता आणि त्याच्याकडनं काय मिळवलं आतापर्यंत आयुष्यात? हा काय सचिन यांच्याकडे काय कुठल्या नजरेतून बघणार आपण, ते देव होते आपले. माझे अजूनही देव आहेत ते. म्हणजे सचिनसाठी मी उपवास केलेले आहेत. म्हणजे मला अजून सेंचुरियन पार्कला वर्ल्ड कपची मॅच सचिनसाठी उपवास, सचिन तेंडुलकरसाठी मी उपवास केलेला आहे. मी सकाळी उठल्यापासून पाणी सुद्धा प्यालेलं नाही चहापासून. त्या सचिनने मॅच जिंकून द्यावी. आणि मी जेव्हा जेव्हा उपवास केला तेव्हा सचिन सरांनी मॅच जिंकून दिलेली आहे. तेव्हा माझं असं म्हणणं की माझ्या उपवासामुळे सचिन तेंडुलकरनी मॅच जिंकून दिली आहे. कारण ते वेळच तो हेच वेगळं होतं. आता माझ्या मुलाला क्रिकेटमध्ये काही फारसा रस नाही आहे, पण क्रिकेट माझा धर्म होता रे. मी क्रिकेटसाठी मी खूप काय काय केलेलं. आणि सचिन सर, मला आठवतंय माझी आणि सचिन सरांची भेट झाली ती भरत दाभोळकरांचा मी प्ले करत होतो, तमाशा मुंबई स्टाईल नावाचा. आणि त्याचा टाटा NCPला प्रयोग होता.
आणि त्यावेळेला भरत दाभोळकर आणि विनय येडेकर आमच्या नाटकात होता. विनय येडेकर जे आपल्याला क्रिकेट actor वगैरे आहेत. पण खेळतात तर आणि ते सचिन तेंडुलकरचं खूप चांगला मित्र आहे विनय दादा. ओके. तर त्याने मला सांगितलेलं की तुला एकदा मी तुझ्या देवाशी भेट घडवून देईन, आणि त्याने त्या प्रयोगाला बोलवलेलं होतं. ओके. आणि म्हणजे आयुष्यात मी एवढा थरथरत नव्हतो, कापत नव्हतो, तेवढा मी त्या टेन्शन आलं मला. आले सचिन सर बसले, मग मला बोलवलं ह्याने विनय येडेकरने, तुला BMW बघायची त्याची कारमध्ये घेऊन गेले सचिनच्या. मग मी त्या कारच्या याला मी नमस्कार केला. मी सचिन सर जिथे बसले असतील, मी तसा धार्मिक आणि हे अजिबात नाही आहे, पण सचिन तेंडुलकरांच्या बाबतीत मी प्रचंड आहे. मग त्या आधी कारला नमस्कार, देवळात कसं जातो आपण घंटा वाजवतो तसं कार उमेद घंटा नमस्कार केला मी माझ्या. आणि नंतर नाटक सुरू झालं. त्या नाटकाला श्रेयस तळपदे पण आलेला, आणि श्रेयस तळपदेचा इक्बाल नावाचा पिक्चर त्याच वर्षी रिलीज झाला. तर ह्याने आणि मग आज इंटरवलला आत आले, ते बसले आणि सचिन सरांनी ओळख करून दिली भरत दाभोळकरांनी, ही इज युअर बिगेस्ट फॅन. तर सचिन सरांनी अरे या ना बसा असं त्यांच्या गोड आवाजात बोलले, जे आजपर्यंत आपण ऐकत आलेलो होतं. अरे या ना बसा ना, काहीच नाही. आणि इंटरव्हल बघितलेला होता. त्या इंटरव्हलपर्यंत तुम्ही खूप छान करता, मी तुमचा फॅन झालो आहे. तुम्ही इमॅजिन नाही करू शकणार, तुझा जो आयुष्यात तू देव म्हणून मानलायस तो माणूस तुला सांगतो की मी तुझा फॅन झालोय. खोटं का असे ना, एवढं काय इंटरव्ह्यू बघून कोणी माझा फॅन होतं हे मला मग कळतं, पण त्यांच्या तोंडून ऐकणं. आणि मी रडायला लागलो, मी ढसाढसा रडलो. तर ती अंजली तेंडुलकर होत्या त्यांच्या मिसेस. त्या म्हटलं अरे ते एकदम असं हे झालं की हा एवढा का रडतोय. मी तर सचिन सरांना म्हटलं सचिन 1-2 मिनिटं मला द्या, मला ना मोकळं होऊ द्या, मला ते रडू द्या त्याच्यातून. मग मी रडलो. मग सरांनी माझ्यावर इथे हात ठेवला यार खांद्यावर. म्हणजे ते जो सचिन तेंडुलकरांचा डायहार्ड फॅन आहे ना त्यालाच हे कळू शकतं, अदरवाईज त्यांना कळू नाही शकणार त्याचं महत्त्व काय आहे ते. तुम्ही सचिन तेंडुलकर म्हणून एक चांगला प्लेअर म्हणून बघत असाल, ठीक आहे. सचिन तेंडुलकर देव होता आमच्यासाठी. देवारात सचिनचा बाजूला फोटो होता, आम्ही त्यांची साखर नैवेद्याला ठेवलेली मी सचिन तेंडुलकरांच्या फोटोसमोर. हा वेडेपणाच आहे, हा शुद्ध वेडेपणा आहे, हे मी मान्य करतो. पण तो वेडेपणा करायला मला खूप आनंद मिळाला. हे ना कोणाचं तरी एवढं वेडं होणं सुद्धा ना हे जगण्यातलं लक्षण आहे असं मला वाटतं. माणूस जेव्हा जगतो ना तेव्हा वेगवेगळ्या छटा असतात. कुणाचं तरी इतकं वेडं होऊन बघा, तुम्हाला खूप मजा येईल. तू मला इमॅजिन करणं, तू आता प्रश्न विचारला सचिनकडून काय शिकलो, तू इमॅजिन करणं अख्ख्या जगाच्या 150 कोटी आपली जनता आहे, 150 कोटीच्या अपेक्षा काय असेल त्या माणसाकडून, की हा माणूस जेव्हा पाय ठेवतो तेव्हा त्यांनी सेंचुरी मारावी. पाय ठेवल्यावर लाखो करोडो लोक तिथून ओरडत आहेत सचिन सचिन. त्या याच्यात प्रेशरमध्ये एवढे दिग्गज बॉलर तुम्हाला बॉलिंग टाकतात, त्यात पेशन्स काय माणसाचं टेम्परमेंट असेल बघा. प्रश्न. आणि त्यात त्यांनी गेम खेळून दाखवला आणि त्यांनी 100 सेंचुरीज केलेल्या आहेत. आणि त्यांनी जे केले ते आजपर्यंत कोणीच केलेलं नाहीये. बरं, त्यांच्या समोर असणारे बॉलर त्या काळचे टेम्परमेंट, ग्लेन मॅग्रा बॉलिंग टाकायचा यार. वासिम अक्रम काय बॉलिंग टाकायचं ते. वासिम अक्रमला अशी 6 मारली आहे त्याने, अशी. मी त्यांना विचारलं एक तुम्हाला प्रश्न विचारू का, तुम्ही अशी कशी 6 मारली. ओके. आणि वासिम अक्रम नाही काय यार त्याचं नाव, हा नाही वसीम अक्रमच होता माझ्या पाकिस्तान वर्ष मॅच होती, ज्यात 98ला ते आउट झालेले होते. ती मॅच होती. अशी कशी 6 मारली त्याने. तेव्हा सांगितलं काही नाही, त्याचा स्पीडच एवढा होता, मी फक्त त्याला दिशा दिली. अरे असं कसं दिशा दिली हे किती कसं उत्तर आहे. म्हटलं ठीक आहे मान्य आहे म्हटलं, पण ती दिशा तुम्ही दिली यार. म्हणजे उद्या मी म्हटलं असं करा तर तो बॅट मी जाईन अख्खा तिकडे बॉल बरोबर. पण गंमत अशी आहे की त्या माणसाकडून हे मी शिकलो की एवढ्या लोकांच्या अपेक्षा असताना तुला स्वतःला सतत अपग्रेड कसं करायचं. त्यांनी स्वतःला 2020 मध्ये अपग्रेड केलं, त्यांनी स्वतःला टेस्ट मॅच मध्ये नाव केलेलं आहे त्यांनी प्रत्येक ह्याच्यात. आणि एवढं करून सोशल वागताना सुद्धा तो किती माणूस कंट्रोल वागतो बघा. हंबल कंट्रोल. हे फक्त देवाला जमवू शकतं. माझं एवढंच म्हणणं आहे, एखाद्याचं इतकं वेडं व्हावं, खूप मजा असते आयुष्यात. नाही पॅशन, मला वाटतं तीच पॅशन कदाचित तुमची या लिखाणात येते, तीच पॅशन अभिनयात येते. म्हणून कुठेतरी जाऊन आम्ही कार्यक्रमात बघतो की प्रसाद ओक किंवा जे दिग्गज लोक आहेत ते समीर चौगुले म्हणजे मराठी रंगभूमीला पडलेलं एक स्वप्न आहे. आणि अशोक सराफ, लक्ष्मीकांत बेर्डेनंतर जर कोणामध्ये चार्ली चॅप्लिन होण्याची ताकद आहे तर ती समीर चौगुलेंकडे आहे. म्हणून मी सुरुवातच कार्यक्रमाची केली की एवढं पॅशनेट होऊन एखाद्या माणसावर जेव्हा प्रेम करतो तेव्हाच कुठेतरी जाऊन ह्या गोष्टी. मी ना कॉमेडीची बुलेट ट्रेन नावाचा कार्यक्रम झालेला, त्यात मी चार्ली चॅप्लिन केला होता.
हा तो की बघितला होता हा, सगळ्या- चार्ली पूर्ण चॅप्लिन. महाराष्ट्राने बघितला होता तो. माझं एक स्वप्न होतं की चार्ली माझा देव आहे आणि चार्ली ना माझ्या रक्तात आहे. त्यावेळेला आमच्या वेळेला ना शाळेत पिक्चर्स दाखवायचे. त्यावेळेला टॉम अँड जेरी नव्हतं आमच्या काळी, आम्हाला चार्ली चॅप्लिन दाखवायचे. तो चार्ली ना भिनलाय. ओके. एकटा असताना सुद्धा कॉलेजमध्ये मी चार्लीसारखा चालायचो, काही सुचतंय का असं इतका तो भिनला आहे माझ्या शरीरात चार्ली चॅप्लिन. आणि चार्ली चॅप्लिन, पु ल देशपांडे यात हे माझे आवडते, हे दोन्ही माझे दैवत आहेत कलेच्या दृष्टीने. यात मला सगळ्यात गोष्ट आवडती काय वाटतं माहिती आहे का, त्यांनी सतत सामान्य माणसाला प्रातिनिधित्व दिलेलं आहे. ओके. पु ल देशपांड्यांचं कुठलंही साहित्य वाच, त्यांनी स्वतःवर विनोद केले. नेहमी मला विचारता प्रश्न की तू स्वतःवर विनोद खूप करतोस. हे मी शिकलोय चार्ली चॅप्लिनकडून आणि पु ल देशपांड्यांकडून. ओके. पु ल देशपांडेंनी बघ ना, त्यांचं असामी असामी घे, त्यांनी स्वतःवर विनोद केले, स्वतःच्या जाडीवर विनोद केलेले आहेत. त्यांची बायको सतत हे करते, समोरच्या कोणाडात उभी हिंद माता, त्यांची बायकोनी असे विनोद केलेले आहेत की असेल ना का त्यांचं चेहरा वेडा बेदरा, कुरूप, हे स्वतःला जाडं म्हटलेलं आहे. हे सतत त्यांनी स्वतःवर विनोद केलेले आहेत. यासाठी खूप मोठं काळीज लागतं. तिथे मी खूप इन्स्पायर झालो की माझ्या मते स्वतःवर केलेला विनोद हा जगातला सर्वश्रेष्ठ विनोद असतो आणि तो तुम्हाला ना खळखळून हसवतो. हिलेरियस कुठे निर्माण होतो, हिलेरियस आणि लाफ्टर. एक हिलेरियस लाफ्टर आणि एक साधा लाफ्टर यात फरक तो असतो. ओके. जेव्हा तुम्ही स्वतःवर विनोद करतात, मी नेहमी स्वतःवर एक विनोद करतो. समीर चौगुले कोण? मग समीर चौगुले आठवत नाही? ज्याच्या अंगावरचे केस त्याच्या डोक्यावरच्या केसांना जास्तीची मेजॉरिटी म्हणून चिडवतात. असा एक मी विनोद करतो नेहमी. पण हे ना चार्ली चॅप्लिनकडून कुठून तरी मला मिळतं. बघ ना चार्लीचं कुठलाही हे बघ खरंय की तो ना स्वतः गरीब, फाटलेलं बूट याच्यात असाच असतो चार्ली. आणि तो तसा आहे ना म्हणून तो भावला. प्रत्येक त्या काळी काय होतं, आर्थिक मंदी होती, जागतिक मंदी आलेली होती. जेव्हा सेकंड वर्ल्ड वॉर झालं, चार्ली चॅप्लिन आणि चार्ली चॅप्लिन उदयास आला. जेव्हा चार्ली चॅप्लिन उदयास आले त्यावेळेला जागतिक मंदी झालेली होती आणि सामान्य माणसाची हालत अतिशय खराब झालेली होती. तर ती सामान्य माणसाची हालत, ते विदारक चित्र लोकांना कोणी दाखवलं? तर चार्ली चॅप्लिन दाखवलं. पण ते विनोदाच्या माध्यमातून दाखवलं, जे आपण सुद्धा फार पूर्वीपासून करत आलेलो आहोत. लोकनाट्य घ्या, हे घ्या, दादा कोंडक्यांचं शाहीर घ्या, पेंद्या आणि हे घ्या, कृष्ण घ्या. जे काही सांगायचं ते विनोदाच्या माध्यमातून सांगायचं. पण त्याला एक कॅप्सूलची गोळी द्यायची. कॅप्सूल कशी, आपण हातावर पावडर घेतली नाही खूप कडू असते, बरोबर. पण त्याला एक विनोदाची कॅप्सूल दिली ना की ती घेतली ना की लोकांना खूप सोपी वाटते आणि ती गेल्यावर असर पण करतो तुमच्या बॉडीवर. बरोबर. हे चार्ली चॅप्लिन आणि ह्या सगळ्यांनी आजपर्यंत करत आलेलं. तर त्यांच्याकडून मी ह्या गोष्टी घेतल्या. चार्ली चॅप्लिन हा माझ्यासाठी देव आहे. पु ल देशपांडे हे माझ्यासाठी देव आहेत. पु ल देशपांडेंवर नाही कळलं की एखादं लिखाण करत असताना खूप सारं निरीक्षण करत राहावं लागतं, वेगवेगळे कॅरेक्टर निर्माण करावे लागतात. पूर्वी ठीक होतं, पूर्वी तुम्ही थोडेसे कमी बिझी होतात, पण हल्लीच्या काळात मी बघतोय की एवढं वेळ तुमचा मिळणं आणि एवढं लिखाण, एवढं अभिनय आणि त्यात दिग्दर्शन आणि सगळ्याच गोष्टी येतात. तर अशा ते निरीक्षणाला वेळ मिळतो का ह्या गोंधळामध्ये? नाही, खरं सांगू तुम्हाला, विनोदी याच्यात जर काम करायचं असेल ना, तुला निरीक्षण, तुमचं 4 डोळे उघडे ठेवणं फार गरजेचं असतं. बरोबर. म्हणजे एक म्हणतात की तिसरा एक डोळा असतो, अजून एक डोळा ना निरीक्षणाचा तुम्हाला उघडा ठेवायला लागतो. तिकडूनच तुम्हाला कॅरेक्टर्स मिळतात. मला सगळ्यात जास्त कॅरेक्टर सिच्युएशन कुठून मिळतात तुला सांगू? लग्नातून. लग्नातून तू कुठलंही, मी लग्न अटेंड का करतो ना त्यासाठी वेगवेगळी जण तिकडे तुम्हाला मिळतात. वेगवेगळे एकतर बायका मिळतात आणि वेगवेगळे हेअरस्टाईल्स केलेले असतात. त्या सांभाळण्यात त्याचा कसा बॉडी लँग्वेज होते, त्या साड्या त्यांना झेपत पण नसतात, त्या चालताना त्या कशा करतात, मग अडकतात. मग त्यांच्याकडे बघून त्यांचा नवरा कसा बोलतो त्यांच्याशी, त्या नवऱ्याला आवडलेलं नसतं फक्त तिचं लुक, काय घातलं हे, कर ना जरा नीट, हे कसं दिसतंय ते, हे सगळं ना या सिच्युएशन्स ना ज्या स्किटमध्ये वापरता येतात त्या लग्नात मिळतात. आता रिसेंटली मला एक अनुभव आलेला होता. लग्नात सगळ्यांना प्रत्येकाला अनुभव आलेला असेल. तुम्ही पंक्तीत बसता, बरोबर. प्रत्येक वेळेला असं होतं तुमच्यापर्यंत वेळ येते आणि जिलेबी संपते. असं प्रत्येकाला अनुभवाला एकदा तरी आलेलं असेल तुमच्यापर्यंत. किंवा असं होतं तुम्हाला स्किप करून पुढे जातात लोक श्रीखंड वाढताना आणि तुम्ही अरे अहो मला वाढा ना. ही सिच्युएशन घेतली तिथून मी त्याच्यावर स्किट केलं. आपल्या जगण्यातल्याच आहेत रे ह्या सिच्युएशन्स. त्यामुळे त्या लोकांना मला ही पद्धत आवडते की आपल्या सामान्य माणसांना ज्या जगण्यातल्या सिच्युएशन असतात त्याच्यातून त्या सिच्युएशन घेऊन मी त्याच्यावर स्किट्स करतो. एक मी लग्न बघितलेलं होतं, त्याच्यात सगळे उभे आहेत असे स्टेजवर आणि त्यात नवरा मुलगाच दिसत नाही, एवढे नातेवाईक आहेत. तू इमॅजिन कर, आहेराला सगळे उभे आहेत असे आणि नवरा मुलगा गायब आहे, फक्त मुलगी दिसते, तिच्या नातेवाईक सगळे दिसतात, नवरा मुलगा कुठेतरी पाय असे वर करून इतकंच दिसतंय नवऱ्या मुलाचं. असा फोटो आहे. ही सिच्युएशन नाही आहे का मला सांग? अरे त्याचं लग्न आहे, तो तरी दिसू दे. तो बिचारा असं पाय टाचा वर करून कुठेतरी माझं लग्न आहे, तुरा दिसतोय त्याचा वरचा असा. ह्या सिच्युएशन बघितली ना की अरे ह्याच्यावर स्किट होतंय.
याला काय प्रॉब्लेम आहे? तू जर व्यक्ती आणि वल्ली बघितलंस, पु ल देशपांडेंनी काय केलंय, तू पुस्तक वाचून ना तुला दिसतात व्यक्ती. तू वाच पुस्तक, त्यांचं इतकं निरीक्षण आहे पु ल देशपांड्यांचं की ते व्यक्ती तुला दिसते, तुझ्या इमॅजिनेशनने दिसते, पण ती व्यक्ती तुला दिसते. ती ह्या सिच्युएशनना आपल्या आपल्या घरातच मिळतात, आपल्या शेजारी मिळतात. आणि ज्यांनी चाळीत आयुष्य काढलंय ना त्याला तर हिलेरियस, म्हणजे चाळीत तर इतकं मिळतं ना विनोद, इतका विनोद ठासून भरलेला आहे ना. आता हे संतोष पवार बिवार त्याचं ऑब्झर्वेशन आहे, त्यांनी काढलंय आयुष्य चाळीत. त्यातला विनोद जो आहे ना ठासून भरलेला तो दिसतो. आम्ही पण आयुष्य काढलंय चाळीत. तो ते ऑब्झर्वेशन खूप महत्त्वाचं आहे. ट्रेननी जाताना, बसनी जाताना, ट्रॅफिक करताना, कोणी एखादं आलं असेल बघताना. फॅन्ससुद्धा येतात ना आम्हाला भेटायला, ते सुद्धा एक एक तारा असतात त्यांच्या. सर फोटो काढायचा प्लीज सर. आणि त्याच्यानंतर ते त्यांचा कोड विसरतात. हे काय ग, मला काय माहिती तुमचं आहे, मला काय माहिती तुमचं कसं. अरे दोन मिनिटं मी तिकडे उभा आहे. आणि तिकडे ते मग 4 5 6 काहीतरी. अरे नाही तुमचं देतं का, म्हणजे माझ्या मोबाईलने मी माझाच फोटो काढे. त्यांना त्याच्यात काही वाटत नसतं. मी नाशिकला गेलेलो होतो. नाशिकला एका मॉलमध्ये गेलेलो होतो काहीतरी कामाला. तर एक बाई आली, तिने समीर चौगुले, तिच्या हातात बाळ होतं एक वर्षाचं. ते तिने हातात दिलं माझ्या. 1 मिनिट घ्या मी आलेच. आणि ती गेली. मला ना कळेच ना, ती एवढी रिफ्लेक्स ॲक्शन होती की अरे बाळ आहे माझ्या हातात, ती गेली काय, आणि ती गायब झाली. आणि त्या बाळाला काय माहिती हा कोण आहे समीर चौगुले, हा कोणतरी कुरूप मनुष्य आहे असं तो बघत होता माझ्याकडे. कोण आहे हा, तो बरं लहान बाळ चुलबुल करा. मला टेन्शन चायला. दुसऱ्या वर्षी मथळे समीर चौगुलेने किडनॅप केलं बाळ बिल. नाशिकच्या पेपरात बिपरात वेगळे विचार येतात ना, की वाईट विचार आधी येतात. काय ना, वाईट विचार आधी येतात मनात. आपल्या मध्यमवर्गीचं झालं हे प्राक्तन असं चांगले येतात नाहीत मनात विचार. ट्रेनमध्ये पण ट्रेन, हा बघ ना सतत असं असतं. ते टोल भरायला गेलं की नेमका आपल्यासमोरचा असतो ना त्याला खूप वेळ लागतो. बाकीचे सगळे जातात, अगदी घरी पोचतात, जाऊन चहा पिता, आम्ही तिकडेच. प्रत्येक वेळेला हे होतच. त्यामुळे ती घेऊन गेली. 10 मिनिटं मी तसाच. अरे 10 मिनिटांनी ती आली तर तिचा नवरा कुठेतरी 7 पॅन्ट चेंज करतात ना आज जाऊन, तो चेंज करायला गेलेला. तर ही बाहेर जाऊन तिला सांगत होती अरे समीर चौगुले आलेत. त्यांनी यायचं ना. तो म्हणतो थांब 4च पॅन्ट उरलेत. समीर चौगुले त्याच्या बाळाला घेऊन बाहेर उभा आहे. हे पॅन्ट चेंज करतात. कशी दिसते मला, हे बाहेर दिसते. आणि 10 मिनिटांनी आला नवऱ्याला घेऊन. अरे समीर चौगुले, हो म्हटलं तुम्ही असं करू नका, तुम्ही 1 वर्षाच्या बाळाला देऊन गेलात माझ्याकडे. तू मला ओळखत नाही. तो रडायला लागला असतो, नशिबाने रडला नाही तो. बरं लोकांना काय, बाकीचे बघतात समीर चौगुलेंना 1 वर्षाचं बाळ आहे असंही बाहेर देतील. माझ्या घरी प्रॉब्लेम, बायकोने अरे माझा मुलगा 20 वर्षाचा, हे बाळ कुठून आलं तुझ्याकडे, असं काही येऊ शकतं ना रे. फेसबुकवर काही होतं समीर चौगुले त्यांच्या बाळासोबत 1 हॅपी सेल्फी हॅव्हिंग अ हॅपी टाइम. म्हणजे घरी वांदे माझे सगळे. आणि मग ते घेऊन आला. तुम्ही रडायला लागलं असतं, तुम्ही अख्ख्या महाराष्ट्राला हसवता, एका बाळाला हसवणार नाही. म्हटलं काय म्हणजे, म्हटलं हो असं करत जाऊ नका तुम्ही. मग ते फोटो बिटो काढले आणि गेलो. असे फॅन्स त्यांनी मुद्दामून केलं असं म्हणत नाही, पण ह्या घटना ना कळतात. ह्याच्यावरूनच थीम सुचते. या ज्या फजितीच्या घटना असतात ना, आणि सगळ्यात मोठी फजिती ही सामान्य माणसाचीच होती. राजकारणापासून आयुष्य त्यांचं सामान्य माणसाला फसवण्यातच गेलेलं आहे. सामान्य माणसाची फसगत याच्यातच विनोद दडलेला आहे. एवढं डिमांडिंग मार्केट आहे. सतत समीरजी हे लिहून द्या, समीरजी ते लिहून द्या. मग एवढं सगळं डिमांडिंग आणि डेडलाईनचं सगळं मार्केट असताना कधी कधी असं होतं का की अरे सुचतच नाही आता मला काय, किंवा आता मी नाही करू शकत, असं काय झालंय? होतं ऑफकोर्स होतं. प्रत्येक स्किट झाल्यानंतर हा एक थोडासा पॅच येतो की झाला आता जगातले सगळे विनोद करून झाले. अरे विनोद म्हणजे काय जरा नाही रे, तांब्या घेतला ए जरा थोडासा विनोद आण, असं नाही आहे ते. आणि सध्या काय झालं ना, विनोद करणं प्रचंड कठीण झालेलं आहे. कारण तुमच्या हातातनं मोबाईल आलेला आहे. त्या मोबाईलवर व्हॉट्सअप आणि ह्या सोशल मीडियामधून सगळे विनोद ना एका क्षणात जगाच्या कानाकोपऱ्यात पोचतात. तू नवीन विनोद जेव्हा करतोस ना तेव्हा त्यांची अँटिसिपेशन ब्रेक करायला लागतं लोकांचं. मला एखादा विनोद सुरू झाला ना, कारण इतके विनोदाचे कार्यक्रम जे पूर्वी नव्हते, जे आम्ही ज्या 93ला वगैरे आमचं 92ला आम्ही कॉलेजला होतो त्यावेळेला ते विनोद हा प्रकारच नव्हता, का मोबाईलच नव्हता. आता ना विनोद अँटिसिपेट व्हायला लागतो लोकांना. मी प्रेक्षक म्हणून ना TV बघत असताना मला विनोद अँटिसिपेट होतो. अच्छा याच्यानंतर हे असणार. ते अँटिसिपेशन जर ब्रेक केलं ना मी, तर मी हसतो. नॉर्मली विनोदांना नाही हसत. पूर्वी पेन द्या म्हटल्यावर पेन द्या, पेन देतो, ह्याच्यात लोक हसायचे. आता असे होतात, काय करतायत असं होतं.
विनोद प्रचंड डिफिकल्ट झालेला आहे आणि डिमांडिंग झालेला आहे. लोकांना काय ना टेन्शन्स खूप आहेत प्रचंड. त्यामुळे ना हा विनोदाचा प्रकार म्हणजे मी देवाचे आभार मानतो की अदरवाईज आमच्यासारख्यांना एवढं ग्लॅमर मिळायची शक्यताच नाही रे. आम्हाला काय, आम्ही काही हिरो मटेरियल नाही हे मलाही माहिती आहे. आम्हाला काही पिक्चर घेऊन कोणी यार ह्याच्यावर 100 कोटी लाव रे कोणी करणार नाही. पण आज स्ट्रेस लेवल, टेन्शन लेवल एवढी वाढलेलं आहे ना, तर लोकांना विनोदाचं महत्त्व खूप कळलेलं आहे. लोकांना हसायचं आहे, लोकांना 10 मिनटं का होईना, लोकांना ते सगळं विसरून जायचं दुःख त्यांचं. त्यामुळे आमच्यासारखे कलावंत आहेत, कोणीही घ्या, मला कौतुक घ्या, हवा येऊ देवाले या सगळ्यांचंच 5 वर्ष करणं इज नॉट अ जोक रे. लोक म्हणतात तेच तेच, करून बघा एकदा, तुम्हाला करेल तेव्हा कळेल. आज ते त्यांनी जे केलं ते कमाल आहे सगळं. आमच्याकडे हास्य जत्रा घ्या, कोणी जे विनोद करतात, विनोदी कलावंत सक्सेसफुली इतकी वर्ष आहेत, ते कठीण आहे खूप. तर जे म्हणालास ना, खूप डिमांडिंग आणि खूप कठीण आहे. मला ते सोपं का पडतं ना, मी खूप सॉर्टेड आहे. माझ्या स्वतःची माझी खूप शिस्त आहे. डेडलाईन खूप पाळायला लागते याच्यात. मी डेली सोप्ससुद्धा लिहिलेले आहेत, विनोदी डेली सोप्स. त्यावेळेला रात्री 2 वाजता एपिसोड द्यायचा म्हणजे द्यावाच लागतो तुम्हाला, काहीही झालं तरी. अदरवाईज तुम्ही लेखक होऊ नका. तुम्हाला जर डेडलाईन पाळता येत नसेल, तुम्ही लेखक होऊ नका. तुम्ही मग स्वच्छंदी लेखक व्हा. आलात जंगलात लिहिलात, मला असं वाटलं आज एक दुपार माझी नॅशनल पार्कमधली लिहा. पण तुम्हाला सिरियलचं जर शूट करायचं असेल लेखन, तुम्हाला वक्तशीरपणा हा असावाच लागतो. मी बऱ्यापैकीनं माझं सवय माझी अशी झाली आहे नोकरी बिक्री केल्यामुळे, मी सॉर्टेड आहे. मी माझी वेळ पाळून ठेवतो. सकाळी 10 ते दुपारी 2 हे स्किट लिहायचं. ही वेळ मी पाळतो. मग त्याच्यानंतर 1 तास झोपायचा मी ठेवलेला असतो. हे खूप कृत्रिम वाटेल, यांत्रिक वाटेल, पण मी आहे तसा. त्यामुळे ना मी एका वेळेला अनेक कामं करू शकतो. मी आत्ता 1-2 फिल्म्स लिहितोय, मी स्किट्स लिहितोय. मी मध्यंतरी एका वर्तमानपत्राला सामनाला हे पण लिहिलं, सदर लिहिलं. या सगळ्या गोष्टी मल्टीटास्किंग जर तुम्हाला करायचं असेल ना, तर तुम्हाला ना हे खूप करणं गरजेचं आहे. वक्तशीर आणि सॉर्टेड असणं गरजेचं आहे. आणि ते मी शिकलो ना भरत दाभोळकरांकडून. भरत दाभोळकर आज सकाळी जिम करतात, त्याच्यावर त्यांचं प्रेम आहे. पिक्चर करतात, ही इज अ फूडी मॅन. त्यांना जेवणावर खाण्यावर खूप प्रेम आहे, नाटकावर प्रेम आहे, ॲड कर. तुम्ही आपलं एवढं सगळं ते म्हणतात ना, तेवढाच विचार करा. आत्ता आपण इंटरव्ह्यू करतोय ना, मी फक्त रोहन बरोबर गप्पा मारतोय, मी एवढाच विचार करतोय, म्हणून मी आज एन्जॉय करू शकतोय. आत्ता बॅक ऑफ द माइंड जर मी हा विचार केला ना, अरे यार माझे स्किट लिहायचं आहे, तो अजून सीन जमलेला नाही आहे, मी तुला 100% नाही देऊ शकणार. मी जिम करतोय, मी तेवढाच विचार करणार. काल मी जाऊन छपाक पिक्चर बघितला, मी छपाक एन्जॉय केला, मी तेवढाच विचार केला. हे जे असतं ना, स्विच ऑन स्विच ऑफ करणं फार गरजेचं असतं सामान्य माणसाने सुद्धा. नॉट ओन्ली ह्या इंडस्ट्रीमध्ये. तू हे खूप कठीण आहे स्विच ऑन. पण ना मी कुठेतरी 30-40% शिकले होते स्विच ऑन आणि स्विच ऑफ करायला. त्यामुळे त्याचा मला खूप फायदा झाला. अरे हो यार, मी एका वेळेला 4-4 कामं करू शकतो. कारण मी जर आत्ता टेन्शन घेतलं, घरी काही फॅमिली टेन्शन्स असतील, माझ्या बायकोवर भांडण झालं असेल, मी आत्ता जे काम करतोय ते काम करताना मी जर तो विचार डोक्यात ठेवला, त्याने भांडण सॉल्व्ह होणार आहे का? नाही होणार आहे. ते मलाच जाऊन सॉल्व्ह करायला लागणार आहे. मग मी आत्ता का त्याचा विचार करावा? आत्ता मी जे काम करतोय त्याचं मग सुद्धा 100% देत नाही आहे. माझं असं आहे, जे तुम्ही काम करता त्याला 100% द्या. मी घरात माझं काम करायला घेतलं, मला कुकिंग खूप आवडतं, जेवण करायला आवडतं, ते काम करायला गेलो की मी 100% देतो. मग माझ्या पद्धतीने मी करतो. हे मी भरत दाभोळकरांकडून शिकलो. तर मी तुझा जो आत्ता प्रश्न होता की तू डिमांडिंग आहे, तू ते वेळ कशी हे करतोस, ती वेळ पाळणं खूप गरजेचं असतं. समीर चौगुले सर्वांचं टेन्शन घालवतात, पण मग समीर चौगुलेंना कधी असं टेन्शन आलं तर अभिनया व्यतिरिक्त किंवा लिखाणा व्यतिरिक्त समीर चौगुले काय करतात? वेगळं सांगू अगदी काय ते. मला ना एक तर गाणं खूप आवडतं. ओके. जे काही असेल, मी अजून घेतलेलं नाही, माझं स्वप्न आहे ते कराओके का कॅरोके म्हणतात ना, ते मला घरात घ्यायचं आहे. आणि कॉलेजला वगैरे मी गाणं गायचो. माझे कार्यक्रम आहे त्यात मी गाणंसुद्धा गातो. 2 गाणी गातो मी. हां, एक ते हे आहे ना, ते पहला नशा, ते पहला नशा पहला खुमा, ते एक गातो गाणं. आणि दुसरं ते मला वेड लागले. हां, माझं एक छोटासा हे आहे, मी भक्तिरत्न बारके, आरोही म्हात्रे आम्ही कार्यक्रम करतो, त्यात ही 2 गाणी मी गातो. तर लोकांना पण अरे समीर चौगुले गात आहे थोडंसं, आणि ते सांभाळून घेतात. म्हणजे त्यांना मुळात माझ्याकडून अपेक्षा नसते ना, हा जबरदस्त गाईल, त्यामुळे कसाही गायलो तरी ते हे करून घेतात. पण ती आवड मी तशी पूर्ण करतो माझी, कळलं का? दुसरं मला कुकिंग खूप आवडतं. हां, फक्त पसारा कायचं काय करतो मी. त्यामुळे मग बायको मागे लागत नाही की कर म्हणून, कारण मी उत्तम करतो. म्हणजे मी गुलाबजामसुद्धा करू शकतो, बिर्याणी करू शकतो. त्याच्यानंतर जे जमतं ना अख्ख्या ओट्याचं,
काय कारण ना बायकांकडे जी मल्टीटास्किंग असतं ना ते नाही रे पुरुषांकडे. हे मी ठामपणे सांगतो कॅमेऱ्यात. ते मुळातच आलेलं आहे बायकांकडे. 4 गोष्टी एका वेळेला करायच्या. मग गोंधळ होतो यार. मी एकदा करून बघितलं होतं की इथं बाबा इथे ऑमलेट टाकलं, इथे भाजी टाकली. अरे गोंधळ होतो कुठे काय टाकलं आणि ते सगळे पदार्थ खराब होतात. त्या ज्या असतात ना साईड बाय साईड फोनवर कोणाशी तरी सुरू असतं, मुलाला अरे तू हे केलंस का, हे सगळं बायकांना जमू शकतं रे. पण माझे स्ट्रेस बस्टर हे 2 आहेत. आणि तिसरा स्ट्रेस बस्टर माझा हा आहे की मला ना कचरा साफ करायला खूप आवडतो यार. मला ना खूप सवय लागली त्याचा. बायकोनं मला बऱ्याच वेळा ओरडतं की आता मी नॅशनल पार्कमध्ये अल्टरनेट डे किंवा सॅटर्डे संडे रोज येतो इकडे सकाळी आणि प्लास्टिक गोळा करतो. आपण आता बसलो ना हे नॅशनल पार्कमध्ये, कुठेही प्लास्टिक दिसलं ना की मी एक प्लास्टिकची पिशवी असते माझ्याकडे आणि हँडग्लोव्ज असतात साधे आपले. इथे पाण्यात गटरात जरी मला कुठे काही दिसलं ना तर मी ते घेऊन ते प्लास्टिक त्यात गोळा करतो आणि ते प्लास्टिकचं आहे ना मोठं कुंड त्यात नेऊन टाकतो. मला कोणीही मला मदत करावी अशी माझी इच्छा नाही आहे. माझ्या मुलाला पण मी सांगितलेलं आहे, मुलगा पण माझ्याबरोबर येतो. ठीक आहे ना, सेलिब्रिटी बघून जर 2 जण आले आणि 4 जण करायला लागले काम, तेवढंच काम आपलं होईल ना. माझ्या मते हे माझ्यासाठी मी करतो. हे कुठेही मी बाहेर सांगितलेलं नाही आहे, सांगत नाही. तो अर्धा तास तो पाऊण तास फक्त माझ्यासाठी असतो. आता जर तू ही नदी रोज साफ केलीस ना तरी तुला रोज एवढाच कचरा मिळणार. म्हणजे लोक काय पद्धतीने कचरा टाकतात बघ. ही मेंटॅलिटी लोकांची बदलली पाहिजे. मी माझ्या एरियात जाताना सुद्धा आजूबाजूला कोणी काही असेल ना तर मला सवय लागली घेऊन बाजूला टाकायचं. ठीक आहे ना, ती लागली आहे सवय आता. त्यामुळे हे माझ्यामध्ये प्रत्येकाने करायला हवं. हे कोणी तुम्ही उपकार करत नाही होत, हे काही फार मोठं करत नाही होत की लोकांनी वाह समीर चौगुले काही. हे मी माझ्यासाठी करतो, हे माझं कर्तव्य आहे. ॲक्च्युअल ग्राउंडवर जाऊन काम करणं फार गरजेचं आहे. अफरोज शाह जे करतोय ना, मी त्याचा व्हॉट्सअप आणि हा ग्रुप पण फार मोठं काम करतोय. तो काय तिथे राजकीय लेवलला चालले त्याचं काम तो सुरू असतो त्याचं. मला फक्त त्याच्याबरोबर जायला वेळ मिळत नाही. मी एकदा जाणार आहे कारण काय होतं शूटिंग टायमिंग हे होत नाही आहे. वर्सोवा बीचला जाऊन तो अख्खा साफ करतो यार. कचरा आणि सगळं गाळ गटारात शिरून. आपण लहानपणी बॉल काढल्यात माहिती आहे गटारात गेलेले, मी काढलाय स्वतः. तेव्हा काही वाटलेलं नाही, आता कशाला वाटायला पाहिजे. असं आहे, ती गंमत आहे, त्यात काम करण्यात पण मजा आहे. ह्या कचऱ्याचं ठीक आहे, पण हल्ली जो राजकीय कचरा जमा झालाय त्याच्याबद्दल समीर चौगुले हल्ली फेसबुकवर सोशल मीडियावर गप्प आहेत किंवा काही बोलत नाहीत. नाही गप्प कसं आहे तुला सांगतो, अगदी फ्रँकली सांगू का, हा फार ना डेलिकेट झालेला आहे. हे सोशल मीडियाचे जेवढे फायदे आहेत ना तेवढे सोशल मीडियाचे की ट्रोलिंग नावाचा प्रकार सुरू झाला आहे. कोणी कोणाला कधीही कोणीही ट्रोलिंग करू शकतं. मी आज समीर चौगुले म्हणून इतकी वर्ष 28 वर्ष काम करतोय, 27 वर्षानंतर मला ही समीर चौगुले म्हणून आलं आहे. पण मला ना माझं मत मांडायला आज 4 वेळा विचार करावा लागतो. कारण मी एक जर मत टाकलं राजकारणाबद्दल कुठलंही, त्या राजकारणा ज्याच्या विरोधात असेल त्याचे सपोर्टर्स लगेच ट्रोलिंग सुरू करतात आणि ते पर्सनल आणि हिडीस लेवलला सुरू करतात. हे टाकल्याला काय कळतं रे, ए शानिया तुझं काम कर, या लेवलला त्याची लायकी नाही मला हे बोलायची. पण ते हे मान्यच करत नाहीत की मी एक सामान्य नागरिक सुद्धा आहे. आयडिओलॉजीज कोणाच्या कितीही वेगळ्या असू शकतात. आय रिस्पेक्ट ईच अँड एव्हरी आयडिओलॉजी. मी कुठल्याही आयडिओलॉजीच्या विरुद्ध नाही आहे, कारण प्रत्येकाला आपली आयडिओलॉजी ठेवायचा हक्क आहे. पण तुम्ही चर्चा करा ना. तुम्ही घाणेरड्या यालात काय झालंय माहिती आहे का, प्रत्येक जण आता काय झालंय इतकं ते फुकट झालेलं आहे ना मोबाईलवर. इतकं नुसतं लाईक केला की झालं. त्या लाईकला जर तुम्ही 10 रुपये ठेवलेत ना फेसबुकने, मग बघा किती जण टाकतात त्याच्यावर. ट्रोलिंग लगेच होतं लोकांचं. लोक म्हणतात की नाही तुम्ही करून बघा, एकदा एखादी गोष्ट विरुद्ध लिहून बघा, लगेच तुमच्यावर हजार. आणि ते टपलेले असतात सेलिब्रिटीजच्या, जसं चुकतंय ते दाखवण्यासाठी टपलेले असतात ती लोक. फॅमिली ग्रुपमध्ये फूट पडलेली आहे आपल्या फॅमिली ग्रुपमध्ये. हे मला प्रचंड त्याचं वाईट वाटतंय. एका फॅमिली ग्रुपमध्ये काही प्रो मोदी असतील, काही विरुद्ध मोदी असतील किंवा विरुद्ध हिंदुत्ववादी असतील. प्रत्येकाच्या आयडिओलॉजीज वेगळ्या असू शकतात. तुम्ही चर्चा करा. पण त्यांनी काय झालेलं नाही, काय झालंय, मी स्वतःचं काहीच टाकत नाही. मला कुठेतरी फॉरवर्ड केलेली पोस्ट असते, मी त्याचं उत्तर म्हणून टाकतो, आता बोला. मग दुसरा म्हणतो अच्छा असं आहे काय, ही बघ ही पोस्ट, आता बोल. ही भांडणं कधीच नव्हती आपल्या फॅमिलीत. आणि काय होतं ना, कुठेतरी अडी निर्माण राहते मनात. माझ्या फॅमिलीबद्दल अडी निर्माण राहते. अच्छा मला तसं उत्तर दिलेलं काय त्याने, नाही येईल माझी वेळ येईल. हे आपल्या फॅमिलीत गरजेचं नाही आहे. राजकारण सोडून आपण चर्चा
करू शकतो आपल्या फॅमिलीत, पण तसं घडत नाही आहे. आणि मग काय होतं, फॅमिली ग्रुप लिव्ह करायला लागतो, लेफ्ट करतो. मी लेफ्ट केलेला आहे ग्रुप. कारण ते जर मॅच्युअर्डली माझी विचारधारणा जी काही असेल ती एक्सेप्टच करत नसेल तर, आणि वेगळ्याच पद्धतीने, आणि काय होतं ना, फॅमिलीतलं काही बोलणंच जात नाही, कौतुक प्रेम प्रत्येक वेळेला एकमेकांचं, आणि ते फॉरवर्ड केलेलं असतं. आणि ह्या फॉरवर्ड केलेल्या गोष्टींवर मी अजिबात विश्वास ठेवत नाही. कारण त्यांचे प्रत्येक पार्टीचे IT सेल असतात आणि त्यांचं कामच ते असतं. माझा एक मित्र आहे, तो IT सेलमध्ये काम केलेला आहे. तो म्हणतो, अरे आम्हाला काम असायचं, या 1 लाख ग्रुपवर तुम्ही हे पाठवा, आणि ते आपोआप पाठवतात. सगळं खोटं असतं, आपापल्या पद्धतीने सोयीचं केलेलं असतं. तर त्यामुळे फॅमिलीत फूट पडलेली आहे. काय होतं ना, नेक्स्ट टाइम कुठे लग्नाबिग्नात भेटलो ना नातेवाईक, की हे मनात कुठेतरी असतंच, किती नाही म्हटलंस तरी. ह्याने मला उत्तर दिलेलं काय म्हणताय काका, कसे आहात? आणि तो गेला नाही. ना आता बोलतात ग बघ, गेल्या वेळेला तसं झालं तेव्हा बोलत होते, आता बघ कशी. हे नव्हतं आपल्या फॅमिलीत. आपलं रिलेशन आहेत आपली. मी तुमचा मामा आहे, मी तुमचा काका आहे, मी तुमचा चुलत भाऊ आहे, मी फॅमिली आहे तुमचं. हे कुठून आलं मध्ये आपल्या? हा विषयच नव्हता इतकी वर्ष आपल्या ह्याच्यात. मी माझ्या फॅमिलीमध्ये राजकारणावर आत्तापर्यंत कधीच बोललेलो नाही. हे आले कसे विषय? ते हे व्हॉट्सअपचे ग्रुप आणि त्या फॉरवर्ड्समुळे आलेले आहेत. तो आय सिम्पली हेट. मला तिरस्कार आहे या व्हॉट्सअप आणि फॉरवर्डचा. आमच्या कलाकारांचे सुद्धा खूप ग्रुप्स आहेत. मी त्या ग्रुपमध्ये लिफ्ट होतो, कारण मला राहायचंच नाही आहे. तू कसा चुकीचा आहे, मी कसा बरोबर आहे, ह्याच्यातच युद्ध सुरू असतं. मैत्री जातच नाही पुढे. स्नेहसंमेलन कशाला म्हणतात? जिथे स्नेह वाढीच जातो. त्या स्नेहसंमेलनात 4 जण येऊन त्या राजकारणावर गप्पा मारतात आणि मग भांडणं होत आहेत. ह्याला काहीच अर्थ नाही आहे. मी एक नागरिक म्हणून मला काय मत मांडायचा अधिकार मला दिलेला आहे संविधानाने. तो मी माझ्या मतपेटीतून मांडेन. तुम्ही मला शिकवायला जायचं नाही. माझं असं ठाम मत आहे. जे काही आहे, एखादी गोष्ट सरकारची आवडली, मी त्याला आवडली म्हणून सांगणार. हा माझा. नाही आवडली तर ती चुकीची आहे हे सांगण्याचा मला अधिकार आहे. ती चुकीची आहे हे सांगताना 4 जण मला शिकवायचं नाही. मग त्यावेळेला तुम्ही कसं बोललेलं त्याचं काही संबंध नाही आहे. कुठल्याही आयडिओलॉजीचं समर्थन करताना आम्ही कलाकार लोक 4 वेळा विचार करतो. त्याचं कारण हे आहे, घाणेरड्या आणि हिडीस लेवलला, पर्सनल लेवलला ट्रोल केलं जातं. हे अतिशय चुकीचं आहे. मग मी काय करतो? मी माझ्या स्किट्समध्ये माझी मतं मांडतो. मग मी काय करतो? माझ्या देशाची सेवा. ह्या लोकांनी तुम्ही काय केलंय? तिकडे जाऊन माकडं चेष्टा तर करता स्टेजवर जाऊन. तुम्ही देशासाठी काय केलंय? तर मी देशासाठी हे केलंय की मी आज अख्खा परिसर साफ केला. एवढं मला जमतं ते मी केलेलं आहे. मी माझ्या पद्धतीने जे काम मला पॉसिबल आहे ते मी करतो. मी आज माझा परिसर स्वच्छ करतो. ठीक आहे, मी सफाई कामगार आहे. तुम्ही तेवढं तरी केलंय का? हे खूप सोपं झालंय फॉरवर्ड करणं. आपण पावाला लोणी कसं लावतो तेवढं ते सोपं झालेलं आहे. त्यामुळे कोणी येऊन उद्या करता येते. माझं ठाम मत आहे की तुमचं जे मत आहे ते तुम्हाला मांडण्याचा अधिकार आहे. आणि तो अधिकार सध्या सगळे गमावून बसलेले. किती म्हटलं ना की आज कुठे तुम्ही मांडा की तुम्हाला काय हे होतं का, अटक होते का? नुसते अटक होणं हा प्रकार नसतो. ट्रोल केलं जातं. ते ट्रोलिंग खूप खराब आहे. आज बघा ना, दीपिका जेलमध्ये गेली. हा तिचा वैयक्तिक मुद्दा आहे. तिला इतक्या घाणेरड्या लेवलला ट्रोल करून काहीच फायदा नाही आहे. बरं, हे मी आता विधान घेतलं, ट्रोल करून फायदा नाही आहे. त्याच्यावर सुद्धा इतर जण ट्रोलिंग करतात. मी काही दीपिकाची बाजू नाही घेतली, पण एक माणूस म्हणून सांगतोय. माणसाला एखाद्याचं मत दर्शवणं, मांडणं हा त्या माणसाचा हक्क आहे. त्याला तुमचा काहीच अधिकार नाही आहे. तुम्ही यू आर नो वन टू ब्लेम हर की तू किती शाणी आणि तुला काय कळतंय. हे कारणास्तव कोणीही येत नाही. भीती वाटते सतत. पर्सनल लेवलला कुठे काय होईल का. आमची पण फॅमिली आहे रे. मुळात काय आहे ना, लोक बघत नाहीत. लोक फक्त अंधळेपणे फॉरवर्ड करतात. मध्यंतरी चौगुले नावाचा एक माणूस होता, ॲक्टर होता, पुण्यातला होता. तो भरत रंगमंदिरला गेला. माझ्या मते त्याचं नाव विजय चौगुले असं काहीतरी होतं. तो गेला. फिरायला काय लागलं, समीर चौगुले यांचं निधन. तुम्ही ऐका ना, नाटक क्षेत्र कलाकार चौगुले, समीर चौगुले निधन, सगळे मला हे यायला लागले. फोन घरी. अरे हे असं होतं. अंध
काय आम्हाला, आपण जेव्हा बघतो ना तेव्हा दृष्टी आपली बंद झालेली असते, फक्त डोळे असतात ना ते ओपन असतात. ते डोळ्यातून जे संदेश जातात ते मेंदूपर्यंत पोहोचू द्या. ही सिस्टीम देवाने दिलेली आहे ना. तुम्ही विचार करा काय वाचतोय आणि मग तुमच्या सत्सत विवेक बुद्धीने तुम्ही तिथून ते संदेश हातात येणार. हे बंद झालंय सगळं आपलं. आपण फक्त बघतो आणि फॉरवर्ड. अरे बघा, तू आत्ता जर सर्च केलंस ना गुगलवर तर समीर चौगुले डेथ असं लोकांनी सर्च केलेलं आहे. ते सर्च केलं म्हणून दिसतंय ना त्याच्यात हजारो लाखो लोकांनी. अरे मी घरीच होतो म्हणून बायकोला कळलं हा घरीच आहे. मी जर घरी नसतो, माझा फोन नॉट रिचेबल आहे, काय समजायचं एखाद्यांनी. मोठ्या मोठ्या नाना पाटेकर, मोठ्या मोठ्या कलाकारांबद्दल हे झालेलं आहे. रे मी तर समीर चौगुले केस झाड की पत्ती आहे, पण माझी फॅमिली नाही का माझी. अरे घरी माझ्यावर प्रेम करणारी माणसं आहेत. तुम्ही जरा कन्फर्म करा ना ते की खरंच तसं झालेलं आहे का. सगळ्यात आधी या ग्रुपमध्ये मी सांगितलं. ह्याची जी घाई असते ना आपल्याला, कोणीतरी गेल्यावर जी न्यूज येते ना, बरं ती मला मिळाली ती फॉरवर्डच केलेली असते, ती तुमच्यासारख्यात आंधळ्याने कोणीतरी पाठवलेली असते, ती सगळ्यात आधी मला पाठवायची आहे. वाव. आणि त्याच्यावर सगळ्यांचे ओ हा, आता मला समाधान मिळालं की मी पाठवलेल्या न्यूजवर सगळ्यांनी RIP म्हटलं. आणि ती न्यूज खरी आहे का, ती खोटी आहे का, ह्याचं तरी बघा, हे तरी बघा. त्या माणसाच्या घरी काय होईल. तुमच्या घरी कोणी सांगितलं तुमचा बंडू गेला, काय वाटेल बंड्याच्या आईला. बंड्याची आई आजारी असेल, बंड्याच्या आईला हार्ट अटॅक आला, बंड्याची आई गेली, कोण जबाबदार आहे. तुमची एक न्यूज. एवढं सिरियसली आपण ह्या सोशल मीडियाला घेतो. त्या सोशल मीडियावर मी काय व्यक्त होऊ. अशी लोक आहेत तिकडे, आंधळी लोक भरलेली आहेत तिकडे सोशल मीडियावर. मुलं येतात, सगळे नवीन मुलं येतात ना करिअर करायला. टिकटॉक ऑडिशन देतात. सर ही माझी ऑडिशन आहे, कशी वाटते. टिकटॉकवर ऑडिशन. ठीक आहे ना, किसी काय ना काय तुम्ही मिलाने में जुड जाती है, याच्यावर मी त्याला काम देऊ. शाहरुख खानचा डायलॉग बॅकग्राऊंडला आहे. सर हे कसं वाटलं तुम्हाला. अरे टिकटॉक. बरं कुठेतरी काहीतरी केलेलं असतं. मी नेहमी 2-3 हे पण घेतो, 2-2, 3-3 तास बोलतो मुलांशी. एक अकॅडमीमध्ये शिकवतो मी. तर तिकडे त्यांना सांगतो की मुळात ना तुमच्या गच्चीवर तुम्ही डान्स आणि अभिनय केलेला असतो, तो तुम्ही फेसबुकवर टाकलेला असतो, त्याच्यावर लाईक्स मिळालेले असतात, त्याच्यावर तुम्हाला असं वाटायला लागतं की माझा मुलगा जबरदस्त काम करतो. तसं नसतं ते. एक तर ती कॉलनी तुमचीच असते, तुम्हाला कॉम्पिटिशन नसते. बरं ते लाईक देतात, त्याला एकही पैसा नसतो. त्या लाईकला जर 2 रुपये ठेवले, बघा किती जण लाईक देतात तुमच्या त्याच डान्सला. त्यामुळे तुम्ही जे कराल, तुम्हाला करिअर करायचं असेल मुलीचं, मुळात फेसबुकवर टाकणं बंद करा आधी. आमच्या तन्मयीने काल गच्चीवर कुकू कुकू हा डान्स केला. वाव, ऑसम. हे जे शब्द असतात ना, मग सगळे तिचे आजूबाजूचे ओ वाव, ही नक्की रोशन करणार, उद्याचा स्टार निर्माण झाला. आईला वाटायला लागतो माय गॉड आमची तन्मयी म्हणजे. आणि मग ते हे घेऊन ते मग त्याला मुलीला नाही तू करायलाच पाहिजे. हे सगळं खोटं असतं, हे विश्व खोटं आहे हे सगळं. माझ्यामध्ये तुम्हाला जर ह्या कले क्षेत्रात करायचं असेल, तुमचं वाचन करा तुम्ही ना. त्या जसं ते एकांकिका, तू एकांकिका केलं, ह्या एकांकिकेच्या त्या म्हणतात ना, ते ऊसाचं गुऱ्हाळ असतं ना, ते एकांकिकेचं गुऱ्हाळ आहे. त्याच्यातून तुमचा ऊस बाहेर पडू दे, तर तुम्ही बाहेर पडाल ना, तेव्हा तुमचं तो रस निघेल कलेचा. डायरेक्ट असं नाही निघत. 1 टाइम वंडरवाले अनेक आर्टिस्ट आहेत या इंडस्ट्रीत. आम्ही बघतो ना, येतात ते कुठेतरी बेस्ट ॲक्टर मिळालेलं असतं कुठल्या तरी स्पर्धेमध्ये, उत्तुंग किंवा काही कालनिर्णय वगैरे काय असतात त्या, आणि ते येतात आणि त्यांचं वाट लागते. 2-3 शॉटमध्ये कळतं की अरे नाही रे. अरे तुम्ही जी एकांकिका केलेली असते, 2 महिने रिहर्सल केलेली असते त्याची, 1 महिना. आमच्याकडे स्किट 2 तासात करावं लागतं. त्याला टेम्परामेंट नको. तुम्हाला आयत्याला टाकायची हे मिळाली पाहिजे तुम्हाला. हे सगळं हे आमच्यात पण नव्हतं आधी. आम्ही इतकी वर्ष केली, मेहनत केली, वाचन केलं, त्याच्यामुळे झालेलं आहे ते. आता यदागडी नावाचं संतोषचं नाटक केलं. मी कुठली शिबिर नाही केलं, पण त्या नाटकाने इतकं मला शिकवलं की समोर 35,000चा मॉब असताना आवाज कुठली पट्टी लावायची, मध्ये माईकच गेल्यावर लोकांना ऐकू जावं म्हणून आवाजाची पट्टी कुठली लावायची. ह्या अनेक गोष्टी नुसत्या प्रयोगातून शिकत गेलो मी. हे कोणीच करायला तयार नाही आहे. ह्या सोशल मीडियाचा हा सगळ्यात घाणेरडा म्हणतात ना नुकसान झालेलं आहे लोकांचं ते हे. टिकटॉक तुम्ही तुमच्या आनंदासाठी करा.
मान्य आहे, तुम्हाला एक स्ट्रेस असतो, त्या स्ट्रेसमधून हे करताना वगैरे लेके पहिला प्यार वगैरे करा, ओके, पण ते तुम्ही ऑडिशन म्हणून देऊ नका रे. हा काय टिकटॉक की आहे, चलो इसको अभी फिल्म दे दो, असं नाही होत रे. तिकडे तुम्हाला प्रॉपर अभिनयच करायला लागतो. स्टेजवर गेल्यावर तुम्हाला अभिनयच करावा लागतो. ॲक्शन कट ह्याच्यामध्ये तुम्ही जे करता ना तेच महत्त्वाचं असतं. त्याच्या आधी काहीही करा, तुम्ही छान छोकी करा की मर्सिडीज गाडीतून या, काहीही करा, ॲक्शन आणि कट याच्यामध्ये जे तुम्ही करता तेच लोकांना दिसतं, त्याच्यावर तुमचं करिअर असतं. हे लोकांना माहीत नाही. काय असतं ना, पॅरेंट्स असतात ना, त्यांचं कुठेतरी एकांकिका स्पर्धेत काम केलेलं असतं, त्यांना प्राईज मिळालेलं असतं, त्याच्यानंतर लग्न होतं, नवरा लग्न होतं, मग तीच माझी अतृप्त इच्छा आहे कुठेतरी ना, ती इच्छा मी माझ्या मुलीकडून पूर्ण करतो. आम्हाला अनेक जण म्हणतात, मी केलं होतं गावाला नाटकात काम, कुठेतरी असतं बारीक, ते मी केलं होतं, ती इच्छा आणि त्या मुलाला इच्छा आहे का करायची, त्याला नसेल इच्छा का तुम्ही त्याला ढकलताय, तो वाईट करतोय, त्याचं ते अंग नाही आहे. उद्या मला डान्स करायला लावलास तू, डान्स इंडिया डान्समध्ये डान्स कर, निघून जातील सगळे कॅमेरा सोडून. माझं ते अंगच नाही आहे डान्सचं, तुम्ही मी काही केलं तरी नाही येणार मला ते. तुझी बॉडी स्पोर्ट्स करायला सांग, मला येईल, मी स्पोर्ट्स केलेले आहेत. अभिनय करायला सांग, मला येईल. उद्या मला सांगितलं 2 महिने अभ्यास करायचा, इंजिनिअरिंगची परीक्षा द्यायची, मला नाही येणार. हे का नाही समजून घेत ती पॅरेंट्स, ती आई वडील, ते का नाही समजून घेत. तुमच्या इच्छा पूर्ण राहिल्या आहेत तर त्या तुम्ही मुलाकडून कशाला पूर्ण करून घेताय. हे खूप असतं त्यांचं. फॅन्सी ड्रेस स्पर्धेत माझा मुलगा वीरप्पन झाला होता. वाव, अरे फॅन्सी ड्रेस स्पर्धेत वीरप्पन झाला तर आता करिअर कसं करावं त्यात. मोठ्या मिशा चांगल्या दिसतात, हे नाही ना काही कारण होऊ शकत त्याचं. अशा अनेक जण आहेत त्या सोशल मीडियामुळे वांदे झालेले आहेत त्यांचे. हा मी याच्यावर मी 2 तास बोलू शकतो तुझ्यावर एवढं माझ्याकडे. अरे एक तुम्हाला मेसेज दाखवले ना तर ते खूप हे आहे, म्हणजे आपण विषय सुरू झाला ते तू व्यक्त होता येत नाही. या सोशल मीडियाचे जेवढे फायदे आहेत ना तेवढेच. आता कसं आहे, ऑडिशन बिडिशन तुम्ही तुमच्या घ्या, पाठवा, ही खरंच हा फायदा आहे. मी कुठेतरी असेन दिल्लीला, मी आता मध्ये मथुरेला एक फिल्म केली हिंदी, तिकडे असताना मी एक ऑडिशन पाठवू शकलो. हे फायदे आहेतच, मी म्हणत नाही आहे, पण आपल्याला कळले पाहिजेत की हे फायदे आहेत आणि हे झालेलं नुकसान आहे. हे आपल्याला नाही कळलं ना तर तुम्ही वाहत जाता त्या सोशल मीडियाबरोबर आणि तुम्ही त्याचा भाग होता. सोशल मीडिया तुम्हाला हे करायला लागतं, काय म्हणतात ना, कठपुतलीसारखं नाचवावं लागतं. सोशल मीडिया तुम्हाला कळत नाही तुम्ही कधी नाचवले जाता. ते 4 तास तुम्ही एखादी पोस्ट नाही टाकली ना की तुम्ही रेस्टलेस होता, ती चिडचिडनं दुसरीकडे बाहेर पडते कुठेतरी, असं होतं. आपण थोडं चालूया. चला, माझं पण पाय जरा आखडले, चालूया, नक्की चालूया. येस. समीरजी, मुळात विनोद करताना शील आणि अश्लील ह्याच्यामध्ये एक छोटीशी रेग असते, अंडरलाईन, आणि ती जी मधली लाईन आहे ती किती सांभाळावी लागते आणि कशी सांभाळावी लागते. खूपच सांभाळावी लागते आणि स्पेशली मराठी आपला ऑडियन्स आहे तो त्यासमोर काम करताना खूपच सांभाळावी लागते. कारण माझ्या मते लोकांना वात्रटपणा आवडतो, चावटपणा नाही आवडत. कारण अख्खी फॅमिली एकत्र बसून आमचा कार्यक्रम बघतात, हे कायम मला त्याचं भान ठेवावं लागतं. त्यामुळे कुठलाही विनोद असला की, कारण कसं असतं, विनोद करताना एका क्षणाला कधीतरी असे विनोद येऊ शकतात, मोह होऊ शकतो की जे थोडीशी अश्लीलतेची पातळी सोडून जातात, पण तिकडेच आम्हाला खूप भान ठेवावं लागतं. कारण मराठी ऑडियन्स आहे ना, त्यांना नाही रुचत असे विनोद. हिंदीला कदाचित रुचू शकत असतील, पण मराठीला असे विनोद नाही रुचू शकत. त्यामुळे माझा फार कटाक्षाने आमचा सगळ्यांचाच, म्हणजे आमचं जे महाराष्ट्राची हास्यजत्रा नावाचा कार्यक्रम आहे, त्याचे जे खंदे त्यांच्या 2 म्हणतात ना, 2 बांबूंवर अख्खा कार्यक्रम तंबू आहे, ते म्हणजे सचिन मोटे आणि सचिन गोस्वामी, त्यांचे लेखक दिग्दर्शक आहेत. तर त्यांचा खूप मोठा वाटा आहे माझ्या या सगळ्या यशात सुद्धा. कारण असं नाही की यश माझ्या एकट्याचं आहे, त्यांचं सुद्धा तेवढंच यश आहे. आमचा सगळ्यांचा कटाक्ष असतो हा की ही पातळी मात्र आपण कधीच सोडायची नाही. कारण तोच एक तिथेच आपला कार्यक्रम वेगळा होऊ शकतो. आज लहान मूल ते म्हातारे कोतारे हे सगळे आमचा कार्यक्रम एकत्र बसून एन्जॉय करू शकतात. अशी कुठलीही मुवमेंट येता कामा नये की जिथे ऑड होईल पालकांना सुद्धा मुलांबरोबर हे करताना. मग विनोद नाही मिळाला ना, आमचा तो कटाक्ष असतो. विनोद नाही मिळाला तरी सुद्धा चालेल आम्हाला, एखादा विनोद कमी मिळाला तरी सुद्धा चालेल, पण असा कुठलाही विनोद करायचा नाही की ज्यानी ऑकवर्ड होईल ऐकताना. बरोबर, कळलं का? कारण हा फॅमिली शो आहे.
आपला ऑडियन्स असतो तो संपूर्ण फॅमिली ऑडियन्स आहे. त्यामुळे फॅमिली ऑडियन्सना एन्जॉय करता येईल असाच आम्ही नेहमी पंचेस आणि विनोद शोधत असतो. महाराष्ट्र तुमची आणि विशाखाताईंची जोडी म्हणजे ते आलेच समोर की इतके एन्जॉय करतात, पण मग असे वेगवेगळे विषय जेव्हा तुम्ही तुमच्या डोक्यात येतात तेव्हा विशाखाताईंना समजावताना किंवा एखादी गोष्ट त्यांच्यापर्यंत त्यांच्या प्रश्नी पाडताना म्हणजे कठीण जातं का? कुठल्याही सहकलाकाराच्या वेळी असं होतं ना की सुरुवातीला बाबा सगळेच सहकलाकार आपले असे करत असतात, पण एकदा स्टारडम आलं, एकदा तुम्हाला एक मान सन्मान मिळायला लागला की अरे मी करतो ते हात हलवला ते लोक असतात, तर अशा वेळी हे कठीण प्रसंगातून जावं लागतं का? नाही, तसं काही नाहीये. पर्टिक्युलरली विशाखाचं नाव घेतलं म्हणून मी तुला सांगतो, विशाखा अनेक वर्ष माझी मैत्रीण आहे आणि तसं आमचं अजिबात नाहीये. कदाचित ते असतं तर एवढी आमची जोडी चांगली झालीच नसते. बरोबर. आम्हाला आम्ही कसं असतं, आमची क्रिएटिव्ह टीमची आधी मीटिंग होते. त्या मीटिंगमध्ये विषय आम्ही सुचवले जातात, सगळ्यांचं एकत्र होते आणि ती मीटिंग जवळजवळ 10 ते 12 तास चालते. बापरे. तर तेव्हा ते जाऊन 6 विषय निघतात एका एपिसोडचे. कारण ते इतकं कठीण आम्ही मेहनत करतो म्हणून त्याचं आज दिसतंय की वेगवेगळे विषय आम्ही मांडतोय लोकांसमोर. आणि ते केल्यानंतर विशाखाबरोबर आमची तालीम होते. मी आणि आदल्या दिवशी तालीम करतो. विशाखाचे सुद्धा तेवढेच इनपुट्स असतात त्या स्क्रिप्टमध्ये सुद्धा. म्हणजे असं नाही की फक्त माझे त्यात इनपुट्स असतात. विशाखा सुद्धा एक अतिशय सजग अशी कलाकार आहे आणि अनेक वर्ष ती केल्यामुळे कॉमेडीतली मास्टर आहे. तिला सगळं कळतं आणि ज्या पद्धतीने ती मला कॉम्प्लिमेंट करते आणि मी तिला कॉम्प्लिमेंट करतो. कॉम्प्लिमेंट म्हणजे एकमेकांच्या पंचेसवर रिॲक्शन होणं फार गरजेचं असतं. आज मी जर पंचेस नुसतेच मारले आणि त्याच्यावर विशाखासारखी रिॲक्शन नाही आली तर ते पंचेस तेवढे फुटणार नाहीत. ती त्या ताकदीने रिॲक्ट होते. म्हणून आज ते पंचेस आणि लोकांना आमच्या जोडीचं ट्युनिंग खूप आवडतं. तर आम्ही त्या दोघांनी ते जुळवून ठरवून ठेवलेलं आहे की दोघंही एकमेकांना रिस्पेक्ट करतच आम्ही तो अभिनय करतो. त्यामुळे असं मला विशाखाबरोबर कधीच अनुभवायला मिळालेलं नाहीये की कधी, कारण ती दोघेही अनेक वर्ष काम करतो आम्ही एकत्र, एकमेकांना ओळखतो आणि किंबहुना विनोदात ते फार गरजेचं असतं. मी किती शहाणा आहे दुसऱ्या कलाकारापेक्षा हे जर तुम्ही दाखवायला गेलात तर विनोद होत नाही, विनोद पडतो. बरोबर. ते तुम्हाला एकमेकांना ॲडजस्ट करूनच करावं लागतं. माझी आता स्टाईल अशी की मी इम्प्रॉम्प्टू खूप टाकतो. मला ते पटकन तिकडे सुचलं की मी टाकतो, पण त्याला जी विशाखा रिॲक्ट होते बरोबर आहे ऑन स्टेज ते खूप इम्पॉर्टंट आहे. गांगरून जात नाही ती. खरं. ती त्याच्यात रिॲक्ट होऊन प्रॉपर स्किटला साजेसं रिॲक्ट होते. ती बोलल्यावर मी रिॲक्ट होतो. ह्या गोष्टींना एकमेकांच्या डोळ्यात आम्हाला दिसतं की काहीतरी ह्याला आता हे होतंय. कान असतात उघडे आमचे. तर ह्या गोष्टी खूप मॅटर करतात एखादी जोडी यशस्वी होण्यासाठी. आज विशाखाने मला अख्ख्या जगभरातून बोलवत आहेत, दुबई लंडनपासून, की तुमची जोडी आमच्याकडे या आणि स्केट्स किंवा हे करा. त्याचं कारण तेच आहे, लोकांना आवडतंय कारण ती एकमेकांचं ट्युनिंग प्रचंड सुंदररित्या झालेलं आहे. ट्युनिंग खूप गरजेचं असतं. समीरजी, तुमचा मराठी चित्रपट सृष्टीमधला असं कोणी आवडता कलाकार किंवा लेखक किंवा दिग्दर्शक असा कोण आहे म्हणजे ज्यांच्याकडे बघून तुम्हाला असं वाटतं की यार हे आउटस्टँडिंग काहीतरी करून गेले आहेत किंवा हे करता आहेत, तर असं काही डोक्यामध्ये तुमच्या आहे सध्या? नाही, सगळेच अतिशय उत्तमरित्या काम करतात आपल्याकडे सध्या. आणि मुळातनं मी इतके फार मोजके चित्रपट केलेले आहेत. मी बरोबर अतिशय चित्रपट करून मी फार मोजके, कारण टेलिव्हिजन आणि या रियालिटी शोमध्ये मी खूप आत्तापर्यंत काम केलेलं आहे, नाटकं खूप केलेली आहेत. त्यामुळे मला असं वाटतं की आता अनेक दिग्दर्शक असे आलेले आहेत ते फार ब्रिलियंट आहेत. समीर विध्वंस नावाचे जे मला खूप आवडतात, समीर विध्वंस, समीर दादा मला खूप आवडतो की त्याचे सगळे पिक्चर्स मी बघितलेले आहेत. त्याला जे मांडायचं असतं ते इतक्या छानरित्या तो मांडतो. मला ते खूप आवडतं की अनेक. आता मी समीर पाटील बरोबर काम केलं. समीर पाटील विकून टाक नावाची फिल्म होती आमची. त्याचा जो सहज विनोदाचा बाज आहे ना, तो मला प्रचंड आवडला. असे चंद्रकांत कुलकर्णी आहेत, त्यांच्याबरोबर काम केलंय. महेश मांजरेकर आहे, त्यांच्याबरोबर मी काम केलेलं आहे नाटकात. असे अनेक दिग्दर्शक आहेत. पण म्हणजे एक काम दुसरं काम देतं असं म्हणतात. नक्कीच, बरोबर. म्हणजे तुम्ही जेव्हा चांगला करता आणि एक काम दुसरं काम तुम्हाला देत राहतं. पण बऱ्याच वेळेला ओळख महत्वाची म्हणजे PR उपयोगी पडतात की आपल्याला एक काम दुसरं काम देत जातंय असं होतं? नाही, कसं असतं, तुम्ही आधी मुळात तुमच्या कामात फार पर्टिक्युलर पाहिजे. तुम्ही ज्याचा PR करणार आहात ते प्रोडक्ट तुमचं चांगलं पाहिजे ना. तुम्ही एखाद्या गोष्टीची ॲडव्हर्टाइजमेंट करताय, ते प्रोडक्टच खराब असेल. मी जर माझं 100%च दिलं नसेल तर त्याचा PR करून काय फायदा? मी माझं काम 100% देतो. मला माहिती असतं मी माझे 200% दिलेले. बरे, मग ते चांगलं असो वाईट असो, माझे 200% मी दिलेले आहेत याचं मला समाधान असतं. आणि माझ्या मते सध्याच्या सोशल मीडियामध्ये थोडंसं PR करणं गरजेचं आहे. खरं. आज मी माझ्या स्किट्सचे काही भाग
किंवा माझे काही फोटोग्राफ्स आज मी माझ्या सोशल मीडियावर टाकतो, जेणेकरून माझे जे चाहते आहेत, माझ्यावर प्रेम करणारे लोक आहेत, जे जगभरात पसरलेले आहेत, ते माझ्याशी कनेक्टेड होतात. ते मला SMS पाठवतात, तिथून मेसेज पाठवतात फेसबुकवर की आम्हाला तुमचं काम आवडतं, जेणेकरून मला कळतं की हो माझं काम तिथपर्यंत पोचतं आहे. यासाठी PR फार गरजेचं आहे. म्हणजे प्रत्येकाने केलं पाहिजे PR, पण त्याला सुद्धा एक लिमिट पाहिजे PRला सुद्धा. उगाच उठल्या बसल्या तुम्ही PR करायला लागलात तर त्याला काही अर्थ नसतो. मला असं वाटतं की ते मध्ये राखी सावंत मिळून ते पाठवलेले होते, कुठे बसून कमोडवर बसून हे तुम्हाला वाटलं का कधी फोटो सेशन करायला हवं? अगदी फ्रँकली सांगू, मला माझा चेहरा फोटो सेशन करून आज हा देखणा दिसतोय असं कधीच दिसणार नाही, असं माझं ठाम मत आहे. त्यामुळे मी कधीही फोटो सेशन केलेलं नाही आहे. जे सेटवरचे कॅमेरामॅन असतात ना, तेच माझा फोटो काढतात कुठेतरी कोपऱ्यात असं बेसाव भरून, आणि तेच मी हे करतो. आजपर्यंत मी असे फोटो दाखवून कधीच मला काम नाही मिळालं. तू आत्ता म्हणालास कामातून काम मिळत गेलेलं आहे. समीरजी, तुमच्या सार्वजनिक आयुष्यामध्ये तुमचं कुटुंब कसं तुमचं ग्लॅमर हँडल करतं? एक कुटुंब आहे म्हणून प्रत्येकाचं तसं असतं. कुटुंब आहे म्हणून सगळं चाललं आहे. माझी बायको फार ब्रिलियंटली सगळं मॅनेज करते. म्हणजे तिला माहिती आहे की मी दिवसभर फारच बिझी असतो, कारण लेखनाचं पण खूप काम असतं माझं. त्यामुळे सकाळी 7ला उठलो, रात्री 2ला आलो, शूटिंग रात्री संपलं, बाकी सगळं ती बघते. आय एम सो फॉर्च्युनेट की मुळात आमचं लव्ह मॅरेज आहे. कॉलेजलाच असल्यामुळे आमच्या नाट्य मंडळातलीच मुलगी आहे, नाटकातलीच मुलगी आहे. त्यामुळे तिला ना माझं पॅशन माहिती आहे काय आहे ते. आणि त्या पॅशनला त्या पॅशनला त्यांनी अगदी योग्यरित्या मला सपोर्ट केलेला आहे. कारण तिला माहिती आहे की समीर काय केल्यावर आनंदी असतो हे तिला माहिती आहे. त्यामुळे बाकी सगळं घरातलं, मुलाचं हे सगळं ती सांभाळते. माझी आई नाही आहे, आई माझी एक 10-12 वर्षापूर्वी गेली, त्यामुळे तिच्यावर सगळं आलं आहे अचानक. 10-15 वर्षापूर्वी आई माझी गेली, पण त्यांनी अत्यंत उत्तमरित्या, माझे बाबा, आम्ही तिघांचीच फॅमिली आहे. माझा बाबा, माझा मुलगा जो आता 20 वर्षाचा आहे, रुपार्ली कॉलेजला आहे तो, हां, आणि माझी बायको, आमचं तिघांचंच कुटुंब आहे. तर ती फार उत्तमरित्या करतो. बाबांचाही खूप मोठा सपोर्ट आहे त्याला, कारण जेव्हा जेव्हा ती बिझी असते, तो छोटासा तिचा बिझनेस आहे गिफ्ट आर्टिकल्सचा, प्रथा आर्ट्स नावाचा. तर ती बसल्या बसल्या जागी सगळं करत असते आणि तिचं जे सगळं ती बिझी असते आणि बाकी सगळं ती सांभाळते. म्हणजे अगदी माझी डायरी लिहिण्यापासून ते बऱ्यापैकी माझे चेक्स डिपॉझिट करणे, अकाउंटचं सगळं बघणे, बाकी सगळ्या गोष्टी ती सगळं मॅनेज करते. त्यामुळे मला काही घरचं काही बघावं लागत नाही. आणि घरी बऱ्यापैकी मी थोडासा आळशी असतो. जेव्हा मूड लागेल तेव्हा मी कामं करतो, पण तिला माहिती की तो रेस्ट मला मिळणं खूप गरजेचं असतं. की मध्येच मी कधीतरी 2 वाजता मला काहीतरी जाग येते, मी लिहायला बसतो. हे असं विचित्रपणा जो आहे ना सगळा तो तिला बरोबर माहिती आहे. ते खूप कलाकारांचं असं होतं की त्यांच्या बायका त्यांच्याशी मॅच करताना अशा खूप कठीण जातात. अहो, त्यांच्यामुळे सगळं चालतं. अदरवाईज हे पॉसिबल नसतं. एवढ्या वेगळ्या लेवलला, एवढ्या क्वांटममध्ये काम करणं, हे त्यांचा सपोर्ट नसेल ना तर पॉसिबल नसतं. आता माझ्या लग्नाला सुद्धा 21 वर्ष झाली आहेत. बापरे. 1997चं लग्न आहे माझं. आता झाली 21-22 वर्ष होत आली आम्हाला. 22 वर्ष होतील आम्हाला आता. मुलगा माझा 20 वर्षाचा आहे. त्यामुळे त्याच्या आधी 4 वर्ष आमचं अफेअर होतं. म्हणजे आता 25 वर्ष एकमेकांची सवय झाली आहे. त्यामुळे माझे सगळे दुर्गुण तिला माहिती आहेत. त्यामुळे ते सगळे तिने पदरात घेतलेले आहेत. आणि मला आई नसल्यामुळे स्वतःसुद्धा एक आई बनून सगळं उत्तम ती करते. त्यामुळे तिच्या अत्यंत, मुळात माझी जेव्हा नोकरी गेली किंवा मी नोकरी सोडली, हा निर्णय घेणं तिने मला खूप सपोर्ट केला की तू नाही रमणार इथे, हे तुझं क्षेत्र नाही आहे. सकाळी 9-9:30 ऑफिसला जायचं, 5ला निघायचं आणि मग रात्रीच्या वेळात एकांकिका करायच्या, नाटकं या प्रयोग करायचे. त्यापेक्षा तू सोड, तू आनंदी राहशील. मी नोकरी करते. त्या काळात तिने नोकरी केली. मी काही वर्षी, मला फार असं काही मेजर काम नव्हतं, त्यावेळेला तिने नोकरी केली. खूप सपोर्ट केला तिने मला. तर त्यामुळे आज जे काही आहे त्यात तिचा खारीचा नाही आहे, माझा खारीचा असेल. सिंहाचा वाटा तिचा आहे आणि माझ्या वडिलांचा आहे. आणि मुलगा तर काय असतं, व्यवस्थित असतं. सगळ्यांचे मुलं असतात. मुलगा म्हणजे ह्या क्षेत्रात नाही, त्याला नाही आहे हा क्षेत्र. तो स्पोर्ट्समन होता, त्याला स्पोर्ट्स आवडायचे. त्याला फिल्म्स बघणं वगैरे खूप आवडतं. म्हणजे आम्ही बाहेर गेलो की आत्ता जोकर नावाची फिल्म आलेली, त्याच्यावर आम्ही जवळ 1 तासभर डिस्कस केलं त्याच्यावर. असं डिस्कशन त्याला खूप आवडतं. पण ह्या क्षेत्रातलं त्याला काही नाही आहे. म्हणजे या क्षेत्रात करिअर करायचं वगैरे असं काही नाही. नॉट नेसेसरीली. लेखक, दिग्दर्शक किंवा अभिनेता जेव्हा लिहितो किंवा काहीतरी करतो, त्याच्या डोक्यामध्ये एक कलाकृती अशी एक सतत
एक एक अशी कलाकृती असते की जी त्याला वाटत असते की ही समाजाला बदलू शकेल किंवा ही कलाकृती व्हायलाच हवी, किंवा एखादा रोल असतो एखादा. तर असं तुमच्या डोक्यात एखादा रोल किंवा एखादीशी कलाकृती आता आहे का, की येणाऱ्या भविष्यामध्ये आम्हाला जी पाहायला मिळेल? एक हल्ली खूप तानाजींपासून ते बाजीप्रभूपासून सर्वांचेच चित्रपट येऊन गेलेले आहेत. तर असं काही डोक्यात चालू आहे किंवा नाही? डोक्यात नाही, पण नक्कीच तशी मी का नाही म्हणेन ना, मला अशी भूमिका आली तर मी का नाही म्हणेन. अगदीच त्याच्यात काही नवल नाही आहे, मी होच म्हणेन. आणि अशा भूमिकेचा शोध प्रत्येक कलाकाराला असतो. कलाकार माझ्या मते हा अतृप्तच राहिला पाहिजे, हा थोडासा अपूर्णच राहिला पाहिजे, तर सतत तो स्वतःला अपग्रेड करू शकतो आणि 4 पावलं चढू शकतो. तुला एकदा वाटलं ना की मी डोंगर चढलो, मग चढायला काहीच उरत नाही, मग तुमचं कधीच उत्कर्ष होत नाही. तू सतत पायऱ्यांमध्येच स्वतःला बघितलं पाहिजे, तसं मी बघतोय. हा डोंगर चढताना मी सतत स्वतःला पायऱ्यांमध्येच बघतो. मी जेव्हा वर बघतो तेव्हा अनेक पायऱ्या असल्याच पाहिजेत, तर ते करण्यात अर्थ आहे. तू जर तृप्त झालास एखाद्या गोष्टीला, तुझं मन उडालं, मग त्यात काही काम करण्यात येत नाही आहे. पण एक वेगळी भूमिका मला नक्कीच करायची आहे. मग ती सिरियस असेल मला माहीत नाही आहे, पण ती भूमिका माझ्या आयुष्यात नक्की येणार असा माझा दृढ विश्वास आहे. आणि त्या भूमिकेने सगळ्यांना मी चकित करणार, एवढं मात्र आहे की समीर चौगुले असंही करू शकतो, हे त्यावेळेला लोकांना कळेल. ते काय आहे मी काय सांगू शकत नाही ते, पण ते नक्की आहे आणि त्या दृष्टीने माझी पावलं नक्की सुरू आहेत. गुड. आता नवीन पिढीला ह्या क्षेत्राकडे येताना तुम्ही काय सांगाल? म्हणजे काय तुम्हाला असं वाटतं की ह्या नवीन पिढीने या क्षेत्राकडे यायचं असेल, मग ते एक बॅकस्टेज असेल, दिग्दर्शन असेल किंवा कॅमेरा किंवा काही असेल, तर कुठल्या टप्प्याने कुठल्या पायऱ्याने यायला हवं? आणि जर ते शॉर्टकट कधी बऱ्याच वेळेला असं होतं की खूप प्रवास केल्यानंतर असं वाटतं की पटकन एखादी गोष्ट करून जावं, तर तुम्ही ह्याच्याबद्दल तुमचं काय विचार आहेत? नाही, मला असं वाटतं की मी जसं मगाशी म्हटलं, त्यांनी नाटक हा एक मोठ्या स्टेशनवर उतरणं गरजेचं आहे. तुम्ही जर त्या कलेच्या प्रवासाला निघाला असाल तर तुमचं पहिलं स्थानक किंवा स्टेशन हे नाटक असलं पाहिजे. मग त्या स्थानकावर उतरल्यावर तुम्हाला आजूबाजूला रिहर्सल्स, एकांकिका, ह्या सगळ्यांना मी कसं मगाशी म्हटलं, तो उसाचं गुऱ्हाळ आहे, त्यातून तुम्ही स्वतःला असं टाकलं पाहिजे त्या गुऱ्हाळात. तिथे तुम्हाला परिपूर्णता येते. नाटकात तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी कळायला लागतात. म्हणजे कसं असतं माहिती आहे का, प्रत्येकजण अभिनेता नाही होत नाटकात. काही जण असतात ना, ते प्रोडक्शन पण उत्तमरित्या सांभाळतात, की सगळ्यांचं जेवण बरोबर दुपारी 2 वाजता आलं पाहिजे, बाकीची रिहर्सल करतायत, बाकीचे मॅनेजमेंटसुद्धा. त्याचंसुद्धा अनेक क्षेत्र आज मनोरंजन क्षेत्रात ओपन झालेलं आहे. ज्या क्षेत्रात गेल्यावर प्रत्येकजण हा ॲक्टर होईल, ॲक्ट्रेस होईल असं काही नाही आहे, लेखक होईल असं. बाकीच्या अनेक गोष्टी आहेत. लॉजिस्टिक ही फार मोठी गोष्ट आहे. लॉजिस्टिक म्हणजे एखादा स्टुडिओ, एखादा इव्हेंट करणे, त्यासाठी कॅमेरामन आणि ह्या सगळ्यांचा गोळा करणे, ह्याला सुद्धा मॅनपॉवर लागते ना. तिथे फक्त ॲक्टर्सना काम नाही आहे, ह्यांना पण काम आहे. तर एखाद्या ॲक्टरला जर असं वाटलं, एखाद्या कलाकाराला की माझं अभिनयात नाही होत आहे, त्यांना मायूस होण्याची गरज नाही आहे. अशी अनेक क्षेत्र आहेत. साऊंड रेकॉर्डिस्ट आहे, मेकअपमॅन आहे, सेटिंग आहे, कॉस्ट्यूम आहे, फॅशन डिझायनिंगचा कोर्स करतात, त्यांना कॉस्ट्यूमचं काम करता येईल. या मनोरंजन क्षेत्राने अनेक क्षेत्र ओपन करून दिलेली आहेत. तर तुम्ही तुमचं जोखलं पाहिजे की नाही, मला नाही जमत आहे लेखन. हे मला जेव्हा ठामली स्वतःला सांगेन तेव्हा मी दुसऱ्या क्षेत्रात जाईन. मला मेकअप जास्त आवडतोय करायला, सेटिंग जास्त आवडतंय करायला, मी ते केलं पाहिजे. प्रोडक्शन जास्त आवडतंय करायला, मग त्या प्रोडक्शनमध्ये दुपारी जेवणाला कोणाचं कॅटरर बघणे, मग कमीत कमी पैशात चांगला कसा येऊ शकतो ते स्किल असतं. त्या स्किलमध्ये आणणे, स्टुडिओ चांगला आहे का, मग एखादा इव्हेंट असेल तर जाण्यापाण्याची व्यवस्था करणे, सगळ्यांची गाड्या सगळ्यांसाठी बुक करणे, ह्यासुद्धा स्किल लागतं ना. हे सुद्धा या मनोरंजन क्षेत्राशी निगडीत काम आहेत. ही इट इज अ पार्ट ऑफ एन एंटरटेनमेंट इंडस्ट्री. त्यामुळे मला असं नवीन लोकांना असं सांगणं आहे की तुम्ही तुमचा जोखा. फक्त हिरो बनायचं, हिरोईन बनायचं असं स्वप्न घेऊन येऊ नका. सगळेच हिरो झाले तर ही कामं कोणी करणार मग? हां, तुम्हाला त्यात लायकिंग असेल आणि तुम्हाला वाटतंय तुम्ही करू शकाल, तुमच्याकडे तो एक्स फॅक्टर असेल जो ॲप्रिशिएट केला जातोय, तर तुम्ही करा. अदरवाईज इतर अनेक क्षेत्र आहेत. साऊंड रेकॉर्डिस्ट आहे, जसे आपले दादा बसलेत. बरोबर. आमच्या यदागिरीमध्ये काकांना माहिती असेल, अरुण तुम्मा नावाचा एक होता, तो आज उत्कृष्ट साऊंड रेकॉर्डिस्ट आहे. हो ना. तो याला होता, तो प्रॉपर्टी वगैरे लावतात ना, तसा तो होता. तो नंतर काम करायला लागला नाटकात आणि आज त्याची टीम आहे उत्कृष्ट साऊंड रेकॉर्डिस्टची. 2-3 सिरियल तो करतो.
म्हणजे झाला ना सेटल त्या इंडस्ट्रीत, तो होऊ शकतो. तो काही हिरो नाही झाला कुठेच. अनेक गोष्टी आहेत ज्या गोष्टीत तुम्ही तुमचं कसब पणाला लागू शकतं आणि तुम्ही स्वतःला प्रूव्ह करू शकता. त्या फक्त गोष्टी तुम्ही स्वतःशी प्रामाणिक केल्या पाहिजेत. अरे मी गेले 6 महिने ॲक्टर म्हणून मी फोटो टाकलेत ग्रुपवर आणि आता मी या क्षेत्रात काहीच नाही केलं, लोक काय म्हणतील, तिथे संपलात तुम्ही. लोक फक्त म्हणतात, लोक त्यासाठीच असतात. करायचं तुम्हालाच असतं आयुष्यात. लोक तुमचं EMI भरायला कधीच येत नाही. आज माझं घर चालवायचं असेल तर आय एम द बेस्ट जज की मला काय येतं आणि मी काय केलं पाहिजे. लोक काय म्हणतील ते त्यांना म्हणू दे. माझ्या घराचं EMI मलाच भरायचं आहे. किती वर्ष हेच करणार मी किती वर्ष, कारण यात करायला मला आनंद मिळतो आणि यामुळे मला 4 पैसे मिळतात, 4 लोक ओळखतात. मी हेच करणार. तू देतोस मला काम, चल दे. आत्ता 500 कोटीचा पिक्चर काढ, माझ्यावर काढायची तयारी आहे तुझी, मग मी मला पाहिजे ते करेन. बोलायला खूप सोपं असतं. काय आहे ना, आपल्याला शहाणपणा शिकवायला खूप आवडतो. आपल्या माणसाचा स्थायी भाव आहे. ह्या काय वाटा शहाणा मला शिकवतो, ह्याच्यात आपलं आयुष्य चाललंय. स्वतःवर जेव्हा पाळी येते ना तेव्हा सगळे वांदे होतात. हे बोलणं खूप सोपं आहे. अहो इथून आपण विराट कोहलीला शिकवतो नाक्यावरून, यातला विराट कोहली हे केलंय, कळतंय त्याला, त्यांनी ते KL राहुलला उतरावलं, अक्कल. हा मोठा शाणा लुंगी घालून येणार तिकडे, एवढीशी व्हिडिओ ओढणार आणि हा धोनी आणि ओबामा कसा चुकला ह्याच्यावर बोलणार. अरे तुला अंडी आणायला पाठवलंय घरातून, ती अंडी आणाने घरी घेऊन जा, इतकं काम आहे तुझं, ही लायकी आहे तुझी. पण आपल्याकडे शहाणपणा शिकवायला खूप आवडतो लोकांना. आणि समीक्षण करायचं, आपण ठरवायचं आपण त्यांचं किती ऐकायचं. ते समीक्षण करणं खूप सोपं आहे, ती गोष्ट जाऊन करणं खूप कठीण आहे. माझं एवढंच म्हणणं आहे, ही नवीन जी पिढी आहे त्यांना एवढंच म्हणणं आहे की ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहिती पाहिजेत इंडस्ट्रीत येण्याच्या आधीच. अनेक लोक आहेत माझ्याकडे, माझे मित्र अनेक लोक आहेत, ते कॉर्पोरेट क्षेत्रात सेटल झालेले आहेत यार, त्यांना 1.5 लाख रुपये पगार आहे. अरे यार सम्या कंटाळा आला रे मित्र माझं, मला आता अभिनय क्षेत्रात काहीतरी करायचं आहे. आणि हे काही टपरी आहे का पानाची की आता हे बंद केलं आज ते उघडं केलं. इतकं सोपं नाही आहे. तुला 1.5 लाख पगार आहे, तू एका विशिष्ट स्टँडर्ड ऑफ लिव्हिंगला चटावला गेलेला आहेस. ते सगळं बंद करून तुला अचानक आता इंडस्ट्रीत स्ट्रगल करायचं आहे. म्हणजे तुझं सुरू कुठून होणार, 800 रुपये पर डे. तुझं शूटिंग कुठे असणार, मडला. तू राहणार कुठे, दादरला, लालबागला. तिथून तो मडला बसनी जाणार, त्याचा खर्च तुला मिळणार नाही. 800 रुपये पर डे तुझा. सकाळी 7चा कॉल टाईम. शॉट कधी लागणार, रात्री 7ला, कारण सगळे मोठे सिनियर आर्टिस्ट असणार, त्यांच्या आधी शॉट मोकळे करणार. तुला काही से नाही. सेटवरचं जेवण करायचं, 7 वाजता एक शॉट लागणार. घरी गेल्यावर तुला टेलिकास्टला कळणार की 4 शॉट होते, त्यातला एकच लागला, एक कट झाला. तुझं करिअर करणं इतकं सोपं आहे तुला, याचा कोणीच विचार करत नाही. हां, मग तुझी तयारी पाहिजे. मी पुढची 5 वर्ष ना 5,000 रुपये महिन्यावर जगेन, मी काही असो, मी स्टेशनवर राहीन, मी ग्लुकोजची पार्लेची बिस्किटं खाऊन मी जगेन, चहात बुडवून मी खाईन. हां, मग असेल ना तर आय रिस्पेक्ट यू. तू मग त्याने कर, तुझं नक्की करिअर होईल. तुला सगळं छान छोकी कम्फर्ट लेवल सगळी पाहिजे आणि तुला करिअर करायचं. इतकं सोपं नाही आहे ते. खूप सोपं आहे म्हणाला, बस झालं रे आता मी अभिनयात जरा ठरवलंय. तुझ्या ठरवून नाही होत रे काही. तुझ्या ठरवण्याने जर जग चाललं असतं तर मग काय सगळंच सोपं होतं. जग हे त्याच्या नियमाने चालतं आणि तुला त्या जगाचे नियम पाळावे लागतात, तर तू त्या जगाचा भाग होतोस. खूप कठीण आहे, खूप पिळवणूक होते नवीन आर्टिस्टची या इंडस्ट्रीत. इतकं सोपं नाही आहे ते. डेली सोप बिली सोप करतात, नाही मिळत इतके पैसे मराठीत. तुम्हाला फक्त ग्लॅमर आणि ते छान छोकीपणा दिसतो, त्यांना ज्या सुपाऱ्या बिपाऱ्या बाहेर जातात ते दिसतं, पण ते इतकं सोपं नाही आहे. बरं, ते कमवलेलं यश तुम्हाला टिकवावं लागतं. तुम्ही काहीतरी तर वेळ द्यायला पाहिजे की नाही. तुम्ही सेटल व्हायला नोकरी सुरू केली, पगार सुरू झाला, असं नाही आहे ते. बरं, तुम्ही असणार राहणार तिकडे जळगाव, लातूर, तिथून तुम्ही इथे येणार, तुम्ही रेंटनी राहणार. तो रेंट 3-4 मित्र म्हणून शेअर करणार. रेंटचे पैसे तर निघाले पाहिजे. मग त्यासाठी काय करायला लागणार, मग दे ना यार, कुठलंही काम दे रे यार, बघणं. हे सुरू झालं ना की मग तुम्ही कलाक्षेत्रात काही करू शकत नाही. म्हणजे सांगणं हे आहे, तुमची तयारी ठेवा स्ट्रगल करायची. जे स्ट्रगल आजकालच्या सगळ्या, आज भरत जाधव टॉपला आहे, त्यांनी स्ट्रगल केलं रे. भरत जाधव स्टेशनवर राहिला आहे, तुमच्या इकडचाच आहे तो.
मी बघितलंय, ह्या सगळ्यांनी स्ट्रगल केलंय, त्यांच्या घरातून सपोर्ट नव्हता, हे स्ट्रगल करून आलेत म्हणूनच ते टॉपला आहेत. मी स्वतः अजिबात म्हणत नाही मी त्यांच्यासारखं स्ट्रगल केलं. मी अगदी कॅमेऱ्यासमोर सांगतो, मी एका मध्यमवर्गीय घरातला आहे जिथे मला रोज उत्कृष्ट जेवायला मिळायचं, पण स्ट्रगल मी उलटा केला. मी नोकरी सेटल झाल्यानंतर मी आत्ता जसं म्हटलं तसं मी आलो, पण माझी तयारी होती. तोपर्यंत मी साईड बाय साईड काम करतच होतो. माझं नाव झालेलंच होतं समीर चौगुले. मग एक पॅच असा गेला जिथे काही कामं नव्हती. फ्रस्ट्रेशनचा पॅच असतो तो खूप. केलेल्या कामाचे पैसे मिळत नाहीत. एकतर 90 डेज पेमेंट टर्म्स असतात, ते 90 डेजनी प्रोड्युसर देत नाही, 120 दिवसांनी देतात. देताना TDS भरत नाहीत. हा केवढा मोठा या इंडस्ट्रीतला खूप मोठा प्रॉब्लेम आहे. अनेक प्रोड्युसर्स असे आहेत जे TDSच भरत नाहीत, जो लिगली फ्रॉड आहे. इफ प्रोड्युसर डझंट पे अ TDS, इट्स अ फ्रॉड. जो तो TDS नाही भरला, ते पैसे त्यांनी वापरून टाकले, तो TDS भरणं जबाबदारी त्या कलाकारावर असते. म्हणजे मी आधीच घासाघीस करून पैसे कमी केलेले असतात, त्यातला तो 10% भरत नाही, तो TDS मला भरावा लागतो. तो TDS मी लेट भरला म्हणून तेवढा दंड मला भरावा लागतो, तेवढाच 10%. म्हणजे मला हातात काय उरणार. हे असेही प्रोड्युसर आहेत. तो आता जो प्रश्न विचारला त्याचं माझं उत्तर आहे, ह्या सगळ्याचा विचार करून या इंडस्ट्रीत या. त्याची तयारी आहे का तुमची, तर या. जसं ते इंडस्ट्री चांगलं शोरूम छान दिसते बाहेरून, कारण तो शो ऑफचाच आहे ना. हा धंदाच शो ऑफचा आहे, दिखाऊपणाचाच आहे ना. हे एंटरटेनमेंट इंडस्ट्री काय आहे, शेवटी दिखाऊपणा आहे. हा नाही, कारण की अवॉर्ड फंक्शन होतात, तिथे सगळे चांगले चांगले कपडे घालून येतात, मग गाड्या घेऊन येतात. लोकांना असं वाटायला लागतं कलाकारांना मी पण एक दिवस असा कोणतरी होईल, मग झी मिळेल मला. मी मध्यंतरी माझ्या एका स्किटमध्ये वाक्य टाकलेलं होतं, यांना उगीच वाटतं की तिकडे चॅनल मोजक्या स्टार्स लोकांना घेऊन जातो 5 स्टारला पार्टी, आम्ही आपले रात्री गाडीवर भुर्जी पावच खात असतो. हे आहे. हे सगळ्याची तयारी आहे का तुमची, तर या. मी घाबरवत नाही आहे, पण ना हे काटे कोणी कोणाला सांगत नाही. येतो बघू रे, नाही इतकं सोपं नाही. हे काटे सांगितले पाहिजेत, त्या लोकांना कळलं पाहिजे की मी या रस्त्यावरून जाणार आहे तिथे काय काय आहे ते. मग त्याची तयारी होते की बरोबर उडी मारायची, खड्डा आला की, मोठा डोंगर आला मध्ये की असं वळून जायचं. हे त्याचं तो माणूस ठरवतो. पण हे आहे, हे जर मी अनुभवले असतील तर पुढच्या पिढीला, दुसऱ्या जनरेशनला हे मला सांगणं गरजेचं आहे ना. हे माझं कर्तव्य आहे. मी नाही सांगितलं तर ती फसवणूक होईल त्यांची. असं आहे. समीरजी, मजा आली. हो, मजा आली. मागचे साधारण 1-1.5 तास तुम्ही आमच्याशी बोलतात आणि बारीक अभिनय, दिग्दर्शन आणि लेखनापासून ते सगळ्याच बाबींवर तुम्ही प्रकाश टाकत आम्हाला सगळ्या गोष्टी सांगितल्यात. तुम्ही इथे आलात, आज जवळजवळ 20 ते 25 वर्ष तुम्ही या इंडस्ट्रीमध्ये आहात आणि येणारी जी पिढी आहे ती तुम्हाला जेव्हा बघते मागे वळून की अरे या 20-25 वर्षांचं स्ट्रगल करून हा माणूस आज इथे, जेव्हा महाराष्ट्रात चार्ली चॅप्लिन असं म्हटलं जातं तेव्हा तर चार्ली चॅप्लिन या 4 शब्दामध्ये मागे किती 4 दशकं गेलेली असतात, 2 दशकं गेलेली असतात, हे लोकांना खरंच माहीत नसतं. कारण की आता समीर चौगुले कुठेतरी टीव्हीवर दिसतात म्हणून ते असं वाटतं की हे. तर येणाऱ्या पुढच्या 25 पिढ्या, म्हणजे 25 वर्षासाठी येणाऱ्या पिढ्यांसाठी जे तुम्ही करून ठेवल्या यूट्यूबवर, तर ते खरंच त्यातून अभिनयाचे धडे घेता येतील. लिखाण कसं असावे लोकांना कळेल, सामाजिक जाणीव कशी ठेवावी हे कळेल. तुम्ही इथे आलात आणि आम्हाला आमच्याशी मनमोकळ्या गप्पा मारल्यात. इसापनीर चॅनलच्या छापा घाटातर्फे तुमचं खूप आभार आणि वेळात वेळ काढलात तुमचा, त्याबद्दल खूप थँक्स. नाही, थँक्यू. मी सुद्धा खूप आभारी आहे तुमच्या सगळ्यांचा. इसापनीर चॅनलच्या सगळ्या टीमचा आभारी आहे, कारण मला ह्या अशा छान मोकळ्या गप्पा मारता आल्या. अदरवाईज आमच्याशी अशा कोण गप्पा मारणार हो. आणि ह्या मोकळ्या वातावरणात मला जे सगळ्यात आवडतं नॅशनल पार्क बोरिवलीचं, तिकडे आपण इथे आज भेटलो, याचा एक वेगळाच आनंद मला मिळालेला आहे. आणि कसं असतं की कलाकारांना लोक ओळखतात, पण हे पैलू तुमचा हा जो कार्यक्रम आहे ना तो मला आवडला का, कारण विशेष करून हे पैलू लोकांसमोर तुमचा कार्यक्रम आणतो. हे पैलू लोकांसमोर आम्हा विनोदी कलाकारांचं कोणीच आणत नाही. हा येतो, हा हसवतो आणि जातो, इतकंच लोकांना माहिती असतं. पण त्यामागे हा माणूस सुद्धा आहे, याच्याही काही भावना आहेत, याचंही काही म्हणणं आहे, समाजाबद्दल म्हणणं आहे. हे इतकं सोपं नाही आहे हे इतकं येणं. त्यामुळे लोकांना माझं एवढंच सांगणं आहे की इसापनीर ती बघत राहा आणि अशा छापाकाटा बघत राहा आणि अशा अनेक कलाकारांना भेटत राहा आणि त्या माणसांत माणूस जाणून घ्या. कलाकारांना तुम्ही ओळखताच,
तुम्ही त्यांचं कौतुक करता, त्यांच्यातल्या माणसाला तुम्ही जाणा. थँक्यू. 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 नमस्कार, मी समीर चौगुले. हा कार्यक्रम तुम्हाला आवडला असेल तर इसाप नेती नावाचं चॅनल लगेच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू. आस्था हेल्थ केअरमध्ये फक्त उपचार करून रुग्णाला सोडले जात नसून त्यांच्या संपर्कात राहून त्यांना सतत मार्गदर्शन केले जाते. त्याचबरोबर आस्थामध्ये बिनव्याजी कर्ज उपलब्ध करून देण्याची सुविधा सुद्धा आहे. त्यामुळे अगदी सामान्यातला सामान्य माणूस देखील लठ्ठपणावर आता उपचार घेऊ शकतो. काही विमा कंपनी देखील या उपचाराला वैद्यकीय विमा संरक्षण देतात. अधिक माहितीसाठी लगेच खाली दिलेल्या पत्त्यावर आणि क्रमांकावर संपर्क करा आणि कायमच्या लठ्ठपणाला बाय बाय करा.